रान 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 चला उठू सारे रान रे, जान 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 जहरी दुश्मनाला जान रे, जान 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 जहरी दुश्मनाला जान रे. आपल्या भारताचं जे संविधान आहे ते प्रत्येक भारतीयांनी का वाचलं पाहिजे? ब्रिटिशांच्या विरुद्ध लढताना जे काही जाणीवा नेणीवा माणसांच्या घडल्या त्याचं प्रतिबिंब म्हणजे संविधान. संविधानाचं पहिलं पेज आहे ना, दॅट इज फिलॉसॉफी ऑफ कॉन्स्टिट्यूशन. मी हायस्कूलला असताना सह्याद्रीच्या रांगांमधनं पाचगणीला मुलं यायची. पाचगणी हे परकीय देशातल्या शाळांचं हब आहे. एक पेटी मास्तर होते, ते जाम ठोकून काढायचे. गॅदरिंगच्या वेळेस मी ते गाणं लिहिलं आणि सादर केलं आणि सगळ्या शिक्षकांचे चेहरे पडले. कारण त्याच्यामध्ये आम्हाला मारू नका, आम्हाला शाळेत यायचं आहे असं एक विनंती होती. तेव्हा मला लक्षात आलं की व्हॉइस इज अ पॉवर. उबडात दिसे मोर, थोरात दिसे चोर, पोरात दिसे थोर, थोरात दिसे पोर. अरे भले भले भुलले भलतेच गाती गान रे. दुश्मान दुश्मान सर्वनाशी तरी गुण गान रे. जान 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 जहरी दुश्मनाला जान रे, जान 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 जहरी दुश्मनाला जान रे, जान 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 जहरी दुश्मनाला जान रे. हाय, मी रीमा सदाशिव अमरापूरकर आणि मुक्काम पुश मनोरंजनमध्ये आज जे माझ्यासमोर बसलेले आहेत ना, म्हणजे मी हे माझं भाग्य समजते की आज मला त्यांच्याशी गप्पा मारता येत आहेत. त्यांच्याबद्दल खूप ऐकलेलं होतं, त्यांचं लिखाण वाचलेलं होतं, पण त्यांच्याशी बोलायची अशी कधी संधी मिळाली नव्हती. पण मग शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्लाच्या प्रयोगाला ते भेटले आणि तेव्हा मी ठरवलं की अरे यांना तर आपण बोलवायचंच आपल्या शोवर. मी बोलतेय शाहीर संभाजी भगत यांच्याबद्दल. नमस्कार सर, कसे आहात सर? हे बरं आहे. सर, मला हा प्रश्न नेहमी पडतो की तुमच्यासारखी जी माणसं असतात, जी इतकी प्रतिभावान असतात आणि इतकं तुमच्यामध्ये ते टॅलेंट आतूनच ते आलेलं असतं, यांना पहिल्यांदा ही जाणीव कधी होते की आपल्यामध्ये हे आहे? तसं तुम्हाला पहिल्यांदा ही जाणीव कधी झाली की आपल्यामध्ये एक शाहीर आहे, आपण गाऊ शकतो, आपण कविता करू शकतो किंवा काव्य रचू शकतो? खूप इतिहासातला प्रश्न विचारला. खरं तर कोणत्याही अभिव्यक्त होणाऱ्या माणसाला आपल्या अभिव्यक्तीचे परिणाम दिसले ना की कळतं की आपण हे केल्यामुळं काही ना काहीतरी फरक झाला. बरोबर. तर ते उदाहरण मी म्हणजे लहानपणापासून मी गात होतो आणि मी हायस्कूलला असताना सह्याद्रीच्या रांगांमधनं पाचगणीला मुलं यायची आणि त्या सह्याद्रीच्या रांगा खूप ताट रांगा आहेत. आणि शनिवारी काहीतरी शाळा भरायची आमची, सगळी लेबर क्लासची मुलं होती. म्हणजे पाचगणी हे हॉटेल्सचं आणि परकीय देशातल्या शाळांचं हब आहे. बरोबर. आणि तिथे जी म्हणजे साफसफाई करणं, जेवण बनवणं किंवा इतर सगळी जी काय कपडे धुणं, याच्यासाठी जी माणसं लागतात ती खालच्या सह्याद्रीतनं त्या पाचगणीत येतात. आणि ती सगळी लेबर क्लास, पूर्वाश्रमीचे सगळे अस्पृश्य. तर ती शाळा महात्मा फुले. पण शेतकऱ्यांची मुलं जी होती ती पण मोठ्या प्रमाणात होती आणि ती यायची. शनिवारी काय व्हायचं की थोडा उशीर झाला की एक पेटी मास्तर होते, ते जाम ठोकून काढायचे. अरे बापरे. आणि ते काय होतं, थंडीचे दिवस असले ना आणि पाय तर हापचड्डी ना, तर पोटरीवर जर फटका बसला तर असं खूप म्हणजे मुलं बिवळायचेच. पण ते सर जरा मिलिटरी शिस्तीतले असल्यामुळे त्यांचीही काही चूक नव्हती म्हणा, त्यांना ते करायचंच. आणि हे मी बघितलं होतं आणि मग मी गात होतो थोडा बहुत. आणि गॅदरिंगच्या वेळेस सगळ्यांना आपली आपली क्रिएटिव्हिटी दाखवायची संधी मिळते. मला मुलं बोलली की तू पण काहीतरी तू कर. आणि मी ते एक गाणं लिहिलं आणि सादर केलं. की मारू नका, मला शाळेत येऊ दे म्हणून. आता गाणं आठवत नाही मला नीट, पण त्याची ते एक लाईन आठवते आणि असेच ते गायलं. आणि वन्स मोर असं 3दा झालं.
बापरे. आणि सगळ्या शिक्षकांचे चेहरे पडले, हं. कारण त्याच्यामध्ये ते आम्हाला मारू नका, आम्हाला शाळेत यायचं आहे असं एक विनंती होती. हो. आणि मग शिक्षकांचे चेहरे पडल्यानंतर मला लक्षात आलं की आपण काहीतरी चूक केलेली आहे. राईट. आणि दुसऱ्या दिवशी मला शिपायानं म्हणजे वर्गात आले शिपाई आणि मला बोलले तुम्हाला प्रिन्सिपलनी बोलवलंय. आणि मी प्रचंड प्रचंड घाबरलो. ऑफकोर्स. आणि तेव्हा तुमचं वय काय असेल? माझं वय त्यावेळेस 14-15 वर्ष. अच्छा, अगदीच 14 वर्षाचं असेल. आणि प्रचंड घाबरलो मी. आणि तिथे एक आमचे सुपरवायझर होते साळुंके म्हणून, ते पण प्रिन्सिपलच्या खोलीमध्ये बसले होते. ओके. आणि त्या माणसाला बघितलं की भीतीच वाटायची, पण तो माणूस हसायचा आणि हसला की काहीतरी प्रॉब्लेम करणार असं. ओके. त्याला राग आला की तो हसायचा का? त्या गेलो मी तर तो असं मला बघून हसले ते. म्हणलं आता 100% आपला कार्यक्रम आहे. आणि चव्हाण म्हणून प्रिन्सिपल होते, RR चव्हाण. आणि मग त्यांनी ते काहीतरी काम करत होते, मला तोपर्यंत अक्षरशः मी थरथरत होतो. आणि त्यांनी ते काम झाल्यानंतर काय वर बघितलं, म्हणा काय संभाजी भगत, अहो छान गाणं कोणी लिहिलं? तर मी म्हटलं मीच लिहिलं. आई काय करते? शेतमजुरी करते. वडील काय करतात? काय नाही, असंच काम करतात. गाणं चांगलं होतं. चाल कुणी लावली? मीच लावली. ठीक आहे ठीक आहे साळुंके सर, शनिवारपासून आहे ना ती मुलांची शिक्षा बंद करून टाकू आपण. आणि तू चांगला लिहितोयस बरं का, आणि तू आवाज पण छान आहे तुझा. हा छान, जा वर्गात जा बिंदास. वाव. ओके. आणि तेव्हा मला लक्षात आलं की व्हॉइस इज अ पॉवर. राईट. आवाजात ताकद आहे. म्युझिक इज अ पॉवर. संगीतात ताकद आहे. बरोबर. माणसांची दुःख हलकी करू शकते. हे मला तेव्हा असं या भाषेत नाही जाणवलं, पण आणि बदल घडवू शकते. आणि मग मुलं जी आहेत ना, त्यांनी मला मग शाहीरच केलं ना. म्हणजे माझं नाव संभाजी होतं, पण मुलं सगळी मला शाहीर म्हणायचे. ए शाहीर इकडे. म्हणजे माझं नाव गेलं आणि शाहीर आलं. आणि त्यातनं मुलांनी खूप मला म्हणजे सगळी मुलं मुली सगळे असे गरीब, तर ते म्हणले तुझ्यामुळे झालं बरं का, मारा बंद झाला, शनिवारचं टेन्शन गेलं. तर या सगळ्या छोट्या गोष्टी लहानपणामध्ये मी बघितल्या आणि मला तेव्हा लक्षात आलं होतं की संगीतामध्ये ताकद आहे. तर पहिल्यांदा मला ते प्रतिभा वगैरे मला नाही माहिती, पण असं काहीतरी आपण प्रत्युत्तर दिलं किंवा आपण जर आपल्या दुःखाबद्दल बोललो तरी दुःख कमी होऊ शकतं. राईट. राईट. ते त्या वयात ही जाणीव होणं हे किती महत्वाचं. म्हणजे तुमच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाल्यासारखंच झालं असेल. मग त्याच्यानंतर तुम्ही लिहायलाच लागलात का? नाही, मग मी तिथं हॉटेलमध्ये काम करायचो. एका म्हणजे येथे टुरिस्ट जातात ना, हो, रिसॉर्ट सारखं. हा, त्याच्यामध्ये मी काम करायचो. आणि निरनिराळे जे भजन पार्टी, म्हणजे बाबासाहेबांचे भजन करणारे पार्टीज होत्या, त्यांचे सामने बघणे. दिनकर म्हणून माझा एक दोस्त होता, त्याच्याबरोबर मी त्या सगळ्या मैफिलींना जायचो. आणि तिथे मी पहिल्यांदा बाबासाहेबांची गाणी ऐकली. बर. ओके. आणि बाबासाहेबांनी काहीतरी गरिबासाठी केलेलं आहे, त्याच्यामुळे बाबासाहेब हे खूप मोठी व्यक्ती आहे. आणि ते सूटबूट घालतात आणि इंग्रजीमध्ये बोलून माणसाचं दुःख कमी करतात. एवढं मला लक्षात आलं होतं. बरोबर. तर तिथे पहिल्यांदा मी बाबासाहेबांची गाणी ऐकली होती. तर त्यात मी काय असं गायक नव्हतं झालं, परंतु मी ज्यावेळेला पुढे कॉलेजला आलो, इथे मुंबईत आलो, मुंबईत मी मस्जिद बंदरला फुटपाथच्या गाडीवर पहिल्यांदा एक कामगार म्हणून आलो. आणि मग फुटपाथवरच मी राहत होतो. आणि माझा मालक खूप चांगला माणूस होता. आणि आम्ही वडापावची गाडी चालवायचो. आणि माझा 12वीचा रिझल्ट लागला, तर माझ्या मालकाने बघितलं की याला 53% मार्क आहेत. त्या काळात खूप होते, 53% खूप मोठी होती. तर त्यांनी मला म्हणलं की तुझ्या जातीचं एक कॉलेज इथे आहे वडिलाला, तिकडे तुला घेऊन जातो. आणि मग
त्या मालकाचीच ते आम्ही फुटपाथवर राहत असल्यामुळे कपडे उंदीर खायचे. बरोबर. हो. त्यामुळे उंदरानं खाल्लेली पॅन्ट आणि ते बटाट्याची गोण असते, हो. कांदा बटाट्याची, हो. त्याच्यामध्ये सगळं सामान टाकून आम्ही बापरे. सिद्धार्थ याला आलो, म्हणजे आंबेडकर कॉलेजला वडाळ्याला. हो. आणि तिथे मग मला एकाच दिवशी माझं 3 गोष्टींचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि ती कलाटणी होती माझ्या जीवनाला. एक तर मुंबईमध्ये राहण्याची व्यवस्था, मुंबईमध्ये शिक्षणाची व्यवस्था वा. आणि मुंबईमध्ये जेवण्याची व्यवस्था एकाच दिवशी तिन्ही झालं. आणि फक्त एक अर्ज करावा लागला की जे काही होईल पैसे ते माझ्या स्कॉलरशिपमधनं कापून घ्या, वजा करून घ्या. हो. आणि मग त्यामुळे ज्यावेळेला सिद्धार्थ विहारमध्ये आलो तर सिद्धार्थ विहार त्या काळातल्या चळवळीचं सेंटर होतं. हो. आणि तिथून पॅन्थरची चळवळ उभी राहिली, नामांतराची चळवळ उभी राहिली, सगळ्या मोठ्या चळवळी तिथून उभ्या राहिल्या. तिथे सगळे इंटेलेक्च्युअल लोक मोठ्या प्रमाणात होते. हो. आणि प्रत्येक रूममध्ये अशी ढिगाऱ्यानं पुस्तक अशी, म्हणजे प्रत्येक रूम असा पुस्तकांनी भरलेला, सगळ्या भिंतींवर असे पेंटिंग्स आणि कविता. तर ते माझ्यासाठी खूप नवीन होतं. आणि मी पहिल्यांदा 3ऱ्या माळ्यावर राहायला गेलो होतो. वरून मी खाली बघितलं त्यावेळेला मला कळलं की जग कसं खाली दिसतं, वरून कसं दिसतं. तर त्यामुळे मी खूप खुश. आणि मग त्याच्यातनं त्या वातावरणात मी घडत गेलो आणि तिथे खऱ्या अर्थानं मग मी लिहायला लागलो. राईट. हे बाबासाहेब आंबेडकरांचे मला काहीच माहित नव्हतं, जास्त नव्हतं माहिती, जुजबी माहिती होती. पण नंतर मग अभ्यास खूप तिथे झाला माझा. आणि खूप कार्यकर्ते होते, म्हणजे अगदी राजाभाऊ ढाले, नामदेवराव ढसाळ, आठवले माझ्या रूमच्या खालीच राहत होते. आणि माझे मित्र आहेत ते, म्हणजे त्या काळातले, आता नाहीत, आता ते मंत्री आहेत. तर असे सगळे लोकांच्या सगळ्या सानिध्यामध्ये आल्यामुळे, आणि खास करून एका बाजूला हे मी करत होतो आंबेडकरी चळवळीमध्ये, दुसऱ्या बाजूला जी या शहरामधली जी अपर क्लासची इलिट मुलं जे नवं करत होते त्याच्याकडे पण माझं लक्ष होतं. आणि लक्ष होतं म्हणजे मी त्यांच्याबरोबर काम पण केलं आव्हान नाट्य मंचमध्ये. आणि ही सगळी मुलं मोठा त्याग करून युनिव्हर्सिटी त्यांनी कॅप्चर केली होती. विद्यार्थ्यांचा लढा खूप मोठा चालू केला होता त्यांनी. ते स्वतः सगळे गोल्ड मेडलिस्ट होते, तरी पण त्यांनी ते गोल्ड मेडलिस्ट बाजूला ठेवून, किंवा काही लोकांनी ते युनिव्हर्सिटीच्या तिथे जाळून आदिवासींमध्ये गेले. बरोबर. तो काळ इतका त्यागमय होता. आणि त्यातनंच मी विजय तेंडुलकर किंवा सदाशिव अमरापूरकर यांच्या संपर्कात आलो त्या मुलांमुळे. बरोबर. माझी म्हणजे मला जिने ऍक्टिंग शिकवली पहिली सुरुवातीची, ती एक पारसी मुलगी होती, आहे सनुबर केशवार म्हणून. शी इज माय गुरु. आणि मला ऍक्टिंग म्हणजे आम्ही तमाशातली ऍक्टिंग बघितलेली. बरोबर. तर तिने मला खरं म्हणजे शिकवलं की ऍक्टिंग नावाची गोष्ट काय असते. तर मला दिवसभर एक रोल करायचा होता पथनाट्यामध्ये हवालदाराचा. तर रिअल तंबाखू कशी खातो, मी तंबाखूची ऍक्टिंग नाही करायची, तंबाखू कशी खायचं. तर ते तिने मला दिवसभर अख्खा दिवस मला तंबाखू खायला शिकवलं. बापरे. म्हणजे रिअल तंबाखू कशी खातो, तेच तंबाखू, तू तेच कर. मग तिथून जयदेव अटंगडी यांच्याकडे आलो, त्यांच्याकडे मला शिकवलं. बरोबर. तिथे शिकलो. आणि मग मी पथनाट्यच्या चळवळीमध्ये काम केलं. एका बाजूला नामांतराच्या चळवळीत होतो, दुसऱ्या बाजूला इकडे विद्यार्थ्यांचे, कामगारांचे, खास करून गिरणी कामगारांचे जे प्रश्न आहेत, या दोन्हीकडे मी काम करत होतो. राईट. सो इतकं जवळून सामान्य माणसाचा जो मुंबईमध्ये पोटासाठी येतो त्याचा लढा इतका जवळून तुम्ही अनुभवलात. भले एका दिवशी ते 3 प्रश्न तुमचे सुटले, मुंबईत राहायचं कुठे, खायचं काय आणि शिक्षण, हे 3ही प्रश्न जरी सुटले असले तरीही मला असं वाटतं की त्या चळवळीशी जे तुम्ही जोडले गेलात ते कायमचेच जोडले गेले. टर्निंग पॉइंट आहे तो. सो आंबेडकरी संगीत किंवा फोक मध्ये जो आंबेडकरी संगीत आहे ते परत आपण रिवाईव्ह करावं असं का बरं वाटलं? कारण आंबेडकरी संगीत तोपर्यंत बऱ्यापैकी शांत झालेलं होतं, ते परत रिवाईव्ह करावं असं का वाटलं?
एकतर मी ज्या मुलांबरोबर काम करत होतो आव्हान नाट्य मंच वगैरे, तिथे आम्हाला खूप ट्रेनिंग दिलं आणि खूप प्रामाणिक आणि डेडिकेटेड, समाजाच्या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील माणसं होती ती. आणि जनरली अपर कास्टच्या लोकांच्या बाबतीमध्ये एक मिसकन्सेप्शन डोक्यात असतं आपल्या, ते जनरलमध्ये असू शकतं त्या क्लास आणि कास्टच्या बाबतीमधलं. परंतु ही जी मुलं होती, सनोबर असतील किंवा आता एक मोठा सुप्रीम कोर्टाचा लॉयर संजय सिंघवी, तो वारला, प्रभातमध्ये राहत होते ते नेपेन्सी रोडला. नेपेन्सी रोडला ज्याचा बंगला होता, त्यांनी बंगला सोडून तो वडिलांच्या झोपडपट्टीत राहायला आला. तर ही जी डेडिकेशनची जी मुलं होती त्यांच्याबरोबर माझे संबंध होते आणि त्यांनी मला खऱ्या अर्थानं कल्चरल रिवाईव्ह कसं करायचं, म्हणजे कलेचं पुनरुज्जीवन कसं करता येऊ शकतं, बरोबर, त्याचं ट्रेनिंग मला दिलं. म्हणजे प्रत्यक्ष जाऊन राहणं खेडेगावांमध्ये. म्हणजे नंतरच्या काळामध्ये आंध्र प्रदेशमधले जे मोठे विद्रोही गायक गदर, ते आणि मी आणि वंगापंडू प्रसाद, आम्ही तिघं पण ऑल इंडिया फिरलो. बरोबर. नंतर महाराष्ट्रामध्ये तर मी खूप प्रत्यक्ष झोपडपट्ट्यांमध्ये राहिलो. जिथं संगीत आहे तिथे असे माझे खूप अनुभव आहेत, ते मी काही सांगत बसत नाही. पण मी कुठल्या विद्यापीठात गेलो नाही. जनता हेच विद्यापीठ, आणि तिथे जाऊन तिकडून ट्यून्स आणायचे. पण का करायचं तर जे जुनं जे फोक आहे त्याच्यामध्ये देव आहे, भाग्य आहे, म्हणजे माणसाचं सगळं मध्ययुगातलं जीवन आहे. ते चांगलं वाईट तो भाग वेगळा, पण मध्ययुगीन जीवन आहे. त्या मध्ययुगीन जीवनाचा आधुनिक युगाशी त्याचा काही उपयोग नाही. मग तिथून ते म्युझिक तर लोकांनी निर्माण केलेलं आहे. मग ते आणून त्याचा कंटेंट बदली करून ते रिव्होल्युशनाइज करण्याचं जे एक प्रोसेस आहे ती मी शिकलो. आणि ती यासाठी शिकलो की आपला मेसेज हा नव्या युगामध्ये नव्या कॉन्टेंट बरोबर नव्या फॉर्म मध्ये जायला पाहिजे. अगदी काही उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगतो की मी आंबेडकर कॉलेजला शिकत होतो आणि आजूबाजूला खूप भटके गायक पण मी बघत होतो. मी गावापासूनच बघतोय आणि माझ्या घराच्या सिद्धार्थच्या समोर 166चा बस स्टॉप होता. तिथे मी एक पोतराज बघितला आणि पोतराज बघितल्यानंतर मला वाटलं की काय, मला ते शिकतच होतं ना मी की याच लोकांकडे आहे. म्हणजे मला एक शिकलो मी की विद्यापीठामध्ये पुस्तकं आहेत, विद्यापीठामध्ये जुनं शिळं ज्ञान आहे, नवं ज्ञान इथे आहे, लोकांना जमिनीवर आहे. बरोबर. तर आपण ताजं पाणी प्यायला जायला पाहिजे. तर ते मी त्यांच्याबरोबर गेलो आणि ते धारावीतले होते. अच्छा. आणि मग त्यांच्याबरोबर मी 6 महिने फिरलो. बर. ओके. आता ते सांगत बसत नाही की त्यांचा मला भरोसा नाही पहिला आला त्यांना की हा कोण आहे काय. बरोबर. आणि मग मी ते म्हणजे गुरुजी जे गात होते ते इतकं आतलं होतं, म्हणजे भारतीय फोकची जी ताकद आहे, मग ते इतके साधे होते आणि इतके काही दिसायला पण ते गायचे आणि बायका असे धान्य घेऊन बाहेर येणं, पैसे घेऊन बाहेर येणं. बरोबर. ही ताकद मी बघितली. म्हटलं की हे आता या काही देवीबद्दल म्हणत असतील कशाबद्दल, काही देवीला देत नाहीत, हे त्यांच्या आतलं काहीतरी आहे त्याला देत आहेत. बरोबर. आणि मग मी त्यांच्याबरोबर राहून ते सगळं गाणी ऐकली मी आणि त्यांच्यातलं काय घेतलं, त्यांची शैली आणि त्यांचं जे काही म्हणजे जॉनर तो माझ्या लक्षात आला. आणि मग त्यातनं मी एकच गाणं लिहिलं इतक्या दिवस, म्हणजे मी 6 महिने फिरून ते गाणं नंतर सरपंच भगीरथ मध्ये आलं. पण चळवळीतल्या बऱ्याचशाच ठिकाणी ते गाणं गायला जातं. गाणं असं आहे, बया पहाट जागे पारी हे कुणी नव्याने गाणे गातो, नव्याने गाणे गातो, धक्का चावडीला देतो गा माझे माई, धक्का चावडीला
देतो गा माझे माय, धक्काचा वडीला देतो गा माझे माय, धक्काचा वडीला देतो गा माझे माय, धक्काचा वडीला देतो गा माझे माय. अशी जी मी गाणी लिहिली आहेत ती प्रत्येक गाण्यासाठी मी रिसर्च केलेला आहे. राईट. म्हणजे पहिलं मला जर समजा गाणं लिहायचंय कुठल्या विषयावर, तुम्ही पहिलं जाऊन इंटेलेक्च्युअल्स लोकांना भेटतो. तर माझं ज्ञान नसेल हा, तर ते ज्ञान मिळवलं पाहिजे. तर ते जे थिअरॉटिकल बाजू काय ती पहिली बघतो मी, कंटेंट. मग तो कंटेंट कुठल्या फॉर्म मध्ये जाईल त्या लोकांकडे जातो, तिथे थांबतो तिथे. आणि मग माझे एक गाणं लिहिलं म्हणजे एक कादंबरी लिहिण्यासारखं आहे. वाव. तर हे काम अशा पद्धतीने, म्हणून हे जे रिव्होल्युशनाइज करण्याची जी पद्धत आहे की गो टू दी मासेस, येस, लर्न फ्रॉम दी मासेस, डोंट टीच मासेस. हा, हे खूप महत्वाचं आहे. हा, गो टू द मासेस, लर्न फ्रॉम द मासेस. Masses. लोकांकडून शिका, त्यांना शिकवायला जाऊ नका. नो नो नो. आणि कम टू युअर लॅबोरेटरी, डू युअर वर्क, हं. टेक इट टू द मासेस अगेन. बरोबर. इफ देर इज अ प्रॉब्लेम, कम बॅक, रिपेअर इट, गो टू बॅक टू द मासेस. खरं आहे. म्हणजे ही प्रोसेस ऑनगोईंगच असेल ना सर? त्यातनं प्रत्येकाची पद्धत आहे, पण ही पद्धत मी शिकलो बरोबर, चळवळीतनं. बरोबर. आणि तुम्ही आता म्हणालात तसं की फोकचा त्या ठिकाणी जाऊन, विविध ठिकाणी राहून तुम्ही अभ्यास केलात फोक म्युझिकचा. हा, तर महाराष्ट्रातले असे काही म्हणजे ते सगळे आपलं जे फोक म्युझिक आहे महाराष्ट्रातलं, ते पिढ्यानपिढ्या आपल्याकडे मौखिक परंपरेने आलेलं आहे, बरोबर. तर ते एक साम्य सोडलं तर महाराष्ट्रातल्या फोक म्युझिकचं किंवा संगीताचं, लोकसंगीताचं असे काय ट्रेट्स तुम्हाला दिसले की जे भारतातल्या इतर संगीतापेक्षा वेगळे आहेत? एक तर मराठी मुलकातलं जे लोकसंगीत आहे ते मी मराठी म्हणून नाही सांगत आहे, परंतु ज्यावेळेला आपण कम्पॅरेटिव्ह स्टडी करतो इतर प्रांतातल्या ह्याचा, तर आपल्याकडची जी जो ओपननेस आहे तो पंजाबी लोकांसारखा आहे. अच्छा. हा, ओपन म्हणजे आपलं जे खुली गायकी जी आहे ना ती आहे. दुसरी गोष्ट, आपल्याकडे एक सांप्रदायिक भजनाची परंपरा आहे, ती खूप वेगळी आहे. तिचा ठेका बहुधा महाराष्ट्रानेच निर्माण केला असावा अशी मला शंका आहे. अच्छा. कारण वारकरी संप्रदाय खूप जुना आहे आणि त्यातला जो ठेका आहे मृदंगाचा, तो मला इतरत्र कुठं दिसला नाही. आता वापर होतो बरोबर, पण तो जो आहे टाळ आणि मृदंगाचा जे, तर ते कॉन्ट्रीब्युशन आणि ते वेगळे पण आहे आपल्या कल्चरचं. बरोबर. आपल्या कल्चर मधला जो मातृभक्ती परंपरा जी आहे, म्हणजे आपल्याकडे खूप आदिम काळापासून मातृसत्ताक कुटुंब राज्य पद्धती होती. नैऋत्य ही जरी दक्षिणेतली उत्तरेतली मातृदेवता असली तरी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मातृदेवतांचं खूप मोठं जाळ आहे. जगाई, जोकाई, यमाई, सगळ्या ठिकाणी देवे आहेत. आणि त्या मातृभक्ती परंपरेतनं महाराष्ट्राच्या फोकचा जन्म झालेला आहे. तर ते मला एक वेगळे पण वाटतं. जगातल्या अनेक ठिकाणी मातृभक्तीतनं झालेलं आहे, पण खूप स्ट्रॉंग परंपरा जी आहे, काळूबाई किंवा जगाई, जोखाई, मरीमाई, माईसम्मा, पुसम्मा, ह्या सगळ्या ज्या आहेत त्याची एक स्ट्रॉंग परंपरा आहे. आता त्यातलं जे अवैज्ञानिक भाग आहे आपण बाजूला काढू, मी फक्त म्युझिक बद्दल बोलतो. अर्थात. तर ती खूप वेगळी परंपरा आहे. एक माताजीचं एक भजन होतं उत्तरेकडे होतं, पण आपल्याकडचं जे आहे त्याचे आता एक खूप स्ट्रॉंग, म्हणजे हे सगळे पोतराज असतील किंवा आराधी गायक असतील, आराधी एक काळूबाईची सगळं जोगी जोगतीन, हे सगळे जे परंपरा आहे ती खूप मोठी परंपरा आहे. काही कर्नाटकमध्ये आहे, आणि आंध्राच्या बॉर्डरवर आहे, आणि महाराष्ट्रामध्ये आहे. तर हे वेगळे पण आहे. दुसरी गोष्ट, महाराष्ट्राच्या फोकचं ट्रान्सफॉर्मेशन इंटू रिव्होल्युशनरी फोक करण्याचं मोठं श्रेय म्हणजे झालं आपल्या महाराष्ट्र इथं, ते म्हणजे अमर शेख आणि अण्णाभाऊ साठेंनी खूप मोठं काम करून ठेवलं. अगदी. आणि त्यांनी जे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये जे दिलेलं आहे
ते अभावानंच इतर ठिकाणी मिळतं. हम्म. म्हणजे असा मोठा लढा आता तेलंगणाच्या निर्मितीमध्ये झाला. त्याच्यामध्ये गदर नावाचा एक मोठा गायक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होता. तर तिथे पण अशी गाणी तयार झाली. पण महाराष्ट्रानं जे केलं म्हणजे अमर शेखांनी आणि अण्णाभाऊ साठे यांनी ते खूप मला इंटरेस्टिंग वाटतं. तर ओरिसामध्ये असं नाही झालं की बंगालमध्ये नेमकं काय असं म्हणजे पण आपल्याकडे लोकसंगीतातून नाही झालं बंगाल, खूप वेगळ्या पद्धतीने झालं. तर आपल्याकडे हे फोकमधनं जे अण्णाभाऊ साठे, अमर शेख, गवाणकर, आत्माराम पाटील आणि गावागावांमध्ये शाहीर होते ना. अगदी अगदी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये गावागावांमध्ये शाहीर होते. तर ही शाहिरीची जी अशी परंपरा जी फुलली संयुक्त महाराष्ट्राच्या काळात, तर ते ग्रेट आहे. नक्कीच नक्कीच. आणि माझ्या मते शाहिरी हे खूप मोठं माध्यम होतं. आता जसं सोशल मीडिया तसं तेव्हा सोशल मीडिया कुठे होता, पण आय थिंक त्यावेळेला तो मेसेज पोचवण्याचं काम हे शाहिरांनी अत्यंत चोख पार पाडलं. आणि म्हणून आपला महाराष्ट्र हा एकसंध संयुक्त महाराष्ट्र राहिला. पण आता आपण येऊयात आजच्या काळाकडे. आता जर आपण पाहिलं तर संगीतामध्ये बरेच एक्सपेरिमेंट्स होतात. क्लासिकल, वेस्टर्न पॉप हे सगळ्याच सरमिसळ सुरू असते. वेगवेगळ्या पद्धतीने आपण ते बघतो. पण त्याच्यामध्येही आपली शाहिरी ही स्वतःची जागा सोडत नाहीये. ती तेवढीच घट्ट बसून आहे आपल्या ठिकाणावर. तिला कोणी हात नाही लावू शकलेला. तर आजच्या काळात जर अण्णाभाऊ साठे असते किंवा अमर शेख जर असते, तर आजच्या काळाला अनुसरून त्यांनी त्यांच्या शाहिरीमधून काय विषय मांडले असते असं वाटतं? ती इतके क्रांतिकारक होते की त्यांनी तो काळ असा कागदासारखा टिपला. आणि त्याची जी गाणी आपण त्या काळातली जर बघितली तर कुठलाही चित्रपट किंवा इतिहासाचं पुस्तक सुद्धा वाचायची गरज नाही. इतकं त्यांनी ते इलॅबोरेटली लिहिलेलं आहे. अर्थात मर्यादा आहेत, पण आजच्या काळात ते जर असते तर आजूबाजूला जे आपल्या एकूण जे दडपशाहीचं वातावरण आहे आता, म्हणजे पोलीस येत नाहीत. आता वेगळ्याच पद्धतीचं एक दहशत, म्हणजे अदृश्य दहशत आहे. तुमच्या घरावरची पोलिसाची थाप पडत नाही, परंतु तुम्हाला मेसेज येऊ शकतो की तुम्ही हे चॅनल नीट चालवा. मेसेज येऊ शकतो. तर ही जी दहशत आहे, या पहिले हे दहशतीच्या विरोधात बोलले असते. दुसरी गोष्ट, हे प्रचंड देशभक्ती होती त्यांची आणि महाराष्ट्र भक्त होते. त्यामुळे महाराष्ट्राचं जे काय चाललेलं आहे, विक्री खरेदी कमीच आहे, विक्री जास्त. तर त्या विक्रीच्या विरोधामध्ये निश्चितपणे बोलले असते. आणि आता जे काही लोकशाही प्रणालीचं जे काही धुळदाण चाललेले आहे, त्या लोकशाही प्रणालीच्या धुळदाणीच्या विषयी डेफिनेटली बोलले असते. बाबासाहेबांनी जे संविधान आणि एकूण लोकशाही रचना उभी केली होती, ती ढासळवण्याचं काम ज्या पद्धतीने चाललेलं आहे, त्याच्याविरुद्ध निश्चितपणे बोलले असते. आम्ही त्यांची वारस असल्यामुळे या सगळ्यांच्या बाबतीत आम्ही बोलतो. बरोबर. हो अगदी. आणि आय थिंक प्रत्येक जो विचार करणारा मराठी माणूस आहे त्यांनी सुद्धा याच्याबद्दल बोललंच पाहिजे, या मताची मी आहे. ज्या कपॅसिटीमध्ये पॉसिबल असेल त्या कपॅसिटीमध्ये बोलावं, पण नक्की बोलावं. मला दुसरं एक प्रश्न, म्हणजे हा अत्यंत बाळबोध प्रश्न आहे. याचं उत्तर, माझ्या डोक्यात काही कल्पना आहेत याचे उत्तर काय असेल याची, पण मला तुमच्याकडून ऐकायचंय की आपल्या भारताचं जे संविधान आहे ते प्रत्येक भारतीयांनी का वाचलं पाहिजे? खूप चांगला प्रश्न आहे. कारण पहिल्यांदा भारताच्या 5000 वर्षाच्या इतिहासामध्ये आपण पहिल्यांदा आपलं स्वतःचं स्वातंत्र्य ब्रिटिशांकडनं, कारण हा देश सातत्यानं पारतंत्र्यात गेलेला आहे. शेवटचं पारतंत्र्य म्हणजे ब्रिटिश. आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध लढताना जे काही जाणीवा नेणीवा माणसांच्या घडल्या, त्याचं प्रतिबिंब म्हणजे संविधान. अगदी. त्यांनी ज्या कारणासाठी जीव दिले, ज्या कारणासाठी जेल भोगली, तर त्यांचा एक अजेंडा होता की हा भारत कसा असायला पाहिजे.
तर त्या सगळ्या ॲस्पिरेशनचा, अशा अपेक्षांचं प्रतिबिंब हे संविधानामध्ये पडलेलं आहे. आणि त्यांना एक नवा भारत घडवायचा होता. आणि तो नवा भारत कसा घडवला जाऊ शकतो हे संविधान सभेनं एकत्र बसून ठरवलं. सगळे लोक होते त्याच्यामध्ये, सर्व जाती धर्माचे लोक होते, सर्व प्रांताचे लोक होते, स्त्रिया होत्या, सगळ्या वर्गांचे प्रतिनिधी होते. बाबासाहेबांनी ती संपूर्ण संविधान सभाचे म्हणणं ऐकून त्याचं ड्राफ्टिंग केलं. बरोबर. आणि ते शिल्पकार झाले. आणि त्या शिल्पकार होताना बाबासाहेबांनी हा देश कसा अधिक मानवी होईल बरोबर याची काळजी घेतली. आणि जर आपल्याला माणूस बनायचा असेल तर आपण मानवी मूल्यांच्या बाबतीमध्ये सजग व्हायला पाहिजे. नक्कीच. संविधानाच्या आतले कायदे कानून वगैरे त्याच्यामध्ये नका जाऊ. संविधानाचं पहिलं पेज आहे ना, दॅट इज फिलॉसॉफी ऑफ कॉन्स्टिट्यूशन. ते तत्वज्ञान आहे. आणि त्या तत्वज्ञानामध्ये 21 संकल्प आहेत की भारत कसा घडवायचा. आणि ते 21 संकल्प जे आहेत ते आपण अधिक मानवी होण्यासाठी आपण सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींच्या जेलमध्ये आहोत. आपण जातीच्या जेलमध्ये आहोत, आपण धर्माच्या जेलमध्ये आहोत, आपण आपल्यामधल्या पुरुषसत्तेच्या जेलमध्ये आहोत, प्रांतवादाच्या जेलमध्ये आहोत, आपण सर्व प्रकारच्या संकुचित भावनांच्या जेलमध्ये आहोत. त्यातनं सुटका व्हावी म्हणून ते संविधान वाचण्याची गरज आहे. अगदी अगदी खरंय खरंय खरंय. सो आज जे तरुण मुलं म्हणतात की काय करून ठेवलंय तुम्ही आपल्या देशाच्या डेमोक्रेसीचं, आणि ही ओरड असते की आपल्या मतदानाच्या वेळेला हे घडतं ते घडतं, हे पक्ष असे फुटतात, हे होतात. आणि एकंदर जो तरुण मतदार आहे तो ह्या मतदानाकडून किंवा ह्या प्रक्रियेपासून थोडा लांब जाताना आपल्याला दिसतोय. म्हणजे इव्हन आपल्या संपर्कातले जे तरुण मुलं मुली आहेत त्यांच्याशी बोलताना पण आपल्याला जाणवतं की त्यांना असं झालंय की आता काय आम्ही, म्हणजे ही काय लेगेसी तुम्ही आम्हाला दिलेली आहे. सो मला हे विचारायचं आहे की जर आपल्याला परत आपल्या तरुणांना या लोकशाही तंत्राकडे, या प्रक्रियेकडे वळवायचं असेल, आणायचं असेल, तर सामान्य माणूसच मी म्हणते की ज्याच्याकडे मे बी त्याला प्रतिमा नसेल, सामान्य माणूस काय करू शकतो? एकतर हे का झालेलं आहे याच्या बाबतीमध्ये खूप कमी बोललं जात आहे. एकतर अशा म्हणजे जी काही 95 नंतर जी मुलं जन्माला आली तर त्या मुलांचा प्रॉब्लेम असा आहे की 90ला ग्लोबलायझेशन सुरू झालं आणि आपल्या देशातल्या उत्पादन व्यवस्थेमध्ये खूप मोठा फरक झाला. म्हणजे डिस्ट्रक्चरलायझेशन ऑफ प्रोडक्शन सिस्टम जे आहे, आता ते मराठीत मला माहित नाही कसं मांडायचं ते, की डिस्ट्रक्चरलायझेशन म्हणजे गिरण्या सगळ्या गेल्या. एका ठिकाणी समजा हिंदुस्थान लिव्हर आहे, त्याचा टॅबलेट एका ठिकाणी बनते, पावडर एका ठिकाणी बनते, त्याच्यावरचा कागद एका ठिकाणी बनतो, चिटकवला जातो तिसऱ्या चौथ्या. विकेंद्रीकरण झालं काय माहित नाही. ती म्हणजे डिस्ट्रक्चरलायझेशन ऑफ प्रोडक्शन सिस्टम ते तर होत होते. आणि आंतरराष्ट्रीय भांडवलाने जी मुसंडी मारली किंवा मल्टीनॅशनल कंपन्यांचं जे पेय फुटलं, त्याच्यामध्ये एक स्लोगन आली, एंड ऑफ आयडियोलॉजीची. एंड ऑफ आयडियोलॉजी, एंड ऑफ आयडियोलॉजी, एंड ऑफ क्लास, असं सगळं आलं. पोस्ट मॉडर्निस्ट इरा. आणि त्याच्यामध्ये ही मुलं जन्माला आली. आणि जसं की आमच्या पिढीला एक ध्येयवाद होता. म्हणजे उदाहरणार्थ मी काय एकदमच गरीब कुटुंबात आलेलो, पण मी मुंबईला आल्यानंतर मला जसं कळलं की अरे मी या देशाचा नागरिक आहे, मी माझ्या पंतप्रधानाला पण प्रश्न विचारू शकतो. बरोबर. तर मी इंदिरा गांधींना पत्र लिहिलेलं. अच्छा. म्हणजे कसं की खेडेगावामध्ये जाती व्यवस्था आहे, स्त्रियांची खूप अवस्था वाईट आहे, आणि मुंबईमधली धारावीची झोपडपट्टी अशा पद्धतीने सुधारली जाऊ शकते. एक 20-19 वर्षाचा मुलगा डायरेक्ट इंदिरा गांधीला पत्र लिहू शकतो. बरोबर. हा ध्येयवाद होता माझ्यात. तो ध्येयवाद माझ्या मागच्या पिढी, स्वातंत्र्याच्या चळवळीतून जी पिढी आली होती तिने मला दिला होता. अगदी.
आणि 90 नंतरची पिढी जन्माला आली ना, तिच्यामध्ये तो ध्येयवाद पेरला गेला नाही. 95 नंतरची, नंतर 2000 नंतरची तर समजा आयडिओलॉजीचा काही संबंधच नाही. आणि जेव्हा आयडिओलॉजी लेस जीवन असतं ते भयानक असतं. म्हणून तुम्हाला आता मेंटल प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात आहेत, कारण ध्येयवाद गेलेला आहे. बरोबर. त्यामुळे डिप्रेशनमध्ये जाणारी मुलं किंवा एक कॉन्फिडन्स लूज झालेली मुलं ही तुम्हाला मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. बरोबर. आयसोलेशनमध्ये गेलेली, एकटेपणा सहन करणारी मुलं मुली हे खूप आहेत. आणि म्हणजे आत्महत्येचं पण प्रमाण त्यातनं वाढलं. दिसत आहे. तर हे याच्यामध्ये ही पिढी अडकल्यामुळे हे राजकीय काय आहे, हे काय इलेक्शन घेतात, हे इलेक्शन घेऊन काय करतात, आणि हे तर चालतच ना असंच. त्यांना मी कधी कधी प्रश्न विचारतो की तुम्हाला काय वाटतं. तर आता माझं काय असतं की मी म्हातारा माणूस आहे, पण मी तरुणांमध्येच असतो, मुलांमध्ये जास्त असतो. मी म्हाताऱ्या माणसांबरोबर राहतो. मी त्यांना विचारतो की तुम्हाला नेमकं काय वाटतं. तर एकाने खूप चांगलं मला सांगितलं की मला आता हे जर समजा अडाणीच हे सगळं करणार आहेत ना, मुंबईचा विकास आणि हे सगळं, तर मग अडाणीलाच पंतप्रधान करून टाकायला काय हरकत आहे. मी त्यांचं म्हणणं आहे कशाला मध्ये ही माणसं आणि मारामाऱ्या आणि हेन तेन, बघूया ते तर एकदा करून बघा. बरोबर. म्हणजे ते नंतर तो जोक मी ऐकला दुसरीकडनं पण एक त्या मुलानं पहिला मला सांगितलं होता की हे कशाला भानगडी, ते डायरेक्ट त्यांनाच बसवा. बरोबर. तर आता एवढी डायरेक्ट पिढी आहे ती, आणि ती काय बोलते की यार मला हे बाकीचं काय पडलेलं नाही. म्हणजे ते इमोशनली काय झालं की इतकं जग एक्सपोज झालं. म्हणजे समजा आता आम्हाला काही गोष्टी कळायला वयाची 18, 19, 20 वर्ष लागत होती. त्यांना ते 14, 15, 12 वर्षी सगळे कळतं, ओपन झालं. आणि ओपन झाल्यानंतर त्यांना वाटतं की आता काय राहिलं, म्हणजे कुतूहल काय. बरोबर. म्हणजे आम्हाला ज्यावेळेला वाटायचं की ब्रह्मांड किती मोठं आहे, त्याची ज्यावेळेला मी पुस्तकं वाचली त्यावेळेला मी एकदम असा, म्हणजे एकतर मला वाटलं की मी कशा जन्माला आलो, अरे बापरे एवढ्या मोठ्या गोष्टीत मी जन्माला आलो, मी किती छोटा आहे. दोडीचा कण पण नाही मी. त्यामुळे एकाच वेळेला आपल्या व्यक्तिमत्वाचं एक मोठेपण आपल्याला दर्शन होतं, आणि दुसऱ्या वेळेस एका धुळीच्या कानात आपण काहीच करू शकत नाही. ह्या दोन्ही भावना एकाच वेळेला येतात. अगदी. आता मुलांना सगळं ते वाटतच नाही की आपण मुंगी सारखे लहान आहोत किंवा धुळीचा कण आहोत, असं नाही वाटत. आणि त्यांना वाटतं की वी आर पार्ट ऑफ दिस कॉस्मसचा भाग आहे आपण, आणि काय नाही आपण ओके. आणि त्यांना काय आयडिओलॉजिकल बॉन्ड्स नाही आहेत. आयडिओलॉजिकल बॉन्ड्स मध्ये ध्येयवाद असतो ना की नाही मी या बाजूने उभा आहे. बरोबर, माझं मत हे आहे. हा, ज्यावेळेला असं काही एकदमच असं अमानवी घडतं त्यावेळेला ते बोलतात की इट शुड नॉट बी हॅपन. म्हणजे आता समजा रेप होतो तर यंग पोरांना खूप वाईट वाटतं. इट शुड नॉट बी हॅपन. अरे लेट गो अँड आस्क दॅट गर्ल ना व्हाय आर रेपिंग, बरोबर असं बोलतात. म्हणजे मुलांना मी ज्यावेळेला बोलतो की हे असं काय, तर ती मुलं सरळपणे कधी कधी बोलतात की अरे सर ही शुड आस्क दॅट गर्ल ना. बरोबर. परवानगी घ्या. इफ शी इज नॉट रेडी कशाला काय त्यांच्यावर. हो. मग त्यातली जी सगळी पुरुष सत्ता आणि ती कशी घडलेली आहे युगानुयुगे, याच्याबद्दल त्यांना काही माहीत नाही. बरोबर. किंवा स्त्रियांचं जीवनच कसं, सेकंड सेक्स घडतं कसं. म्हणजे दुय्यमत्व जे आहे लिंगभावाच्या आधारानं जे दुय्यमत्व आलेलं आहे त्याची किती हिस्ट्री मोठी आहे, त्याची कशी स्ट्रक्चरमध्ये आहे, आणि ते तोडल्याशिवाय तो म्हणतो काय आता एवढं सोपी गोष्ट होती की त्या मुलीला कशाला त्रास दिला म्हणून विचारायला पाहिजे होतं ना. किंवा आपण आता आम्ही काम करतो हे असं माणुसकीची शाळा चालवतो आणि पैसे नाही घेत ना, म्हणजे आपल्या ध्येयवादानं चालतो. तर मला एकदा माझ्या मुलीने विचारलं की तू एकतर तू फार वेडा तरी आहेस, नाही तर मूर्ख आहेस. म्हणजे वेडा हे शहाणा आहेस पण तुला कळत नाही आहे. आता हे तू करतोस हे पैशाशिवाय चालणार आहे का? हे नाही चालणार. हे ध्येयवादावर चालत नाही, आयडिओलॉजीवर चालत नाही वगैरे वगैरे. तुम्ही तिला बोललो की नाही प्रयत्न करत गेलं तर चालेल,
बरोबर. पण ती मला सतत म्हणत असते की हे जग बदललेलं आहे, हो. हे जग बदललेलं आहे. तर हे जे बदललेलं जग आहे ते त्यांना कळतं आहे, पण ही पॉलिटिकल सिस्टम जी आहे ना, ज्या पद्धतीने आता उभी आहे, तिचं त्यांना कशातनं उभी राहिली, किती त्राप आहे त्याच्या पाठीमागं, केवढी मोठी हिस्ट्री आणि केवढा मोठा लढा दिलेला आपण. तर याची काही ते एंड गरज ऑफ आहे. हिस्ट्रीमुळे, एंड ऑफ आयडिओलॉजीमुळे त्यांना त्याच्याशी काही देणं घेणंच नाही आहे. बरोबर. तर ते डिटॅच झालेले आहेत. हम्म. हम्म. करिअर म्हणून ते कदाचित कल्चरचा अभ्यास पण करतील, हो. पण ते कल्चर मानतीलच. याची काही गॅरंटी नाही. खरंय. दिस इज सो इंटरेस्टिंग. आणि जसं तुमची मुलगी म्हणाली की काळ बदललेला आहे, वेळ बदललेली आहे, समाज बदललेला आहे, तसं काळाबरोबर पण म्हणजे ती तुम्हाला हे सांगतेय याचं मला नवल वाटतं. कारण मला जो काही मी तुमच्या याचा अभ्यास केलेला आहे, तुम्ही अत्यंत सुसंगत म्हणजे काळानुरूप असं तुमचं करिअर आणि काम तुम्ही करत राहिलेलं आहात. म्हणजे छोट्या छोट्या चळवळी असतील किंवा मोठे मोठे उपक्रम असतील. तर मला आता क्युरिओसिटी आहे की जे भारतीय विद्रोही संगीताचं जे तुम्हाला इंटरनॅशनली आता घेऊन जायचं आहे, कारण आता जग जवळ आलेलं आहे, सगळं जग एकच झालेलं आहे ऍक्च्युली. तर आपला फक्त महाराष्ट्रापुरतं, भारतापुरतं सीमित न राहता आपण जगापर्यंत पोहोचावं. हा जो तुमचा प्रोजेक्ट आहे त्याच्याबद्दल सांगा ना आम्हाला. एकतर मला असं वाटायला लागलेलं आहे की आतल्या आत आता हे समजा आपण किती जरी बोललो तरी आपलं कुणी ऐकेलच असं मला नाही वाटत. पण ज्यावेळेला आपण आंतरराष्ट्रीय विचारपीठांवर, व्यासपीठांवर जातो आणि तिथे एखादी गोष्ट करतो, त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट होतो. नक्कीच. तर मी म्हणजे माझं काही आंतरराष्ट्रीय विद्यापीठांवर जाणं आणि तिथे बोलणं असं काही माझा प्लॅन नव्हता. पण मिशिगन युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकाने मला विचारलं की मी तुमच्या संगीताबद्दलचं काम जे आहे ते बँगलोरमध्ये तुमचं एक हे आहे, बँगलोरमध्ये तुमचं एक दालन आहे विद्रोही, तर तुम्ही याल का मिशिगनला? मिशिगन विद्यापीठ तर अमेरिकेत. मला तर खूप म्हणजे शॉक होता की अमेरिकेत जाऊन मी काय करणार आहे. तर ते म्हणले की तुम्हाला नवं काय तुमच्या डोक्यामध्ये चाललंय, संगीत प्लस तुमच्या कल्चरल अंडरस्टँडिंग प्लस तुम्हाला काय मांडायचं असेल ते तुम्ही मांडू शकता. मी गेलो आणि मी 3 गोष्टी बेसिकली माझ्या डोक्यात आत्ता मला दिसत आहेत. नंबर 1, तर मी असा महाराष्ट्रीयन किंवा भारतीय असा विचार थोडासा कमी करतो. बरोबर. म्हणजे मी मराठी आहे, त्याचा मला खूप अभिमान आहे, पण मी या जगाचा सुद्धा एक नागरिक आहे. नक्कीच. तर त्यामुळे मी जरा माणसाच्या, अखिल मानवजातीचा ज्यावेळेला मी बघितलं की सगळीकडे जर एवढं सगळं दुःख आहे, एवढी सगळी हिंसा वाहती आहे, हिंस्र झालंय जग, म्हणजे हे जग 7 वेळा जाळून सुद्धा शिल्लक राहतील इतकी जर अण्वस्त्र माणसाने निर्माण केली तर काही ना काहीतरी प्रॉब्लेम माणसाला झालेला आहे. आणि तो फिलॉसॉफिकल आहे आणि हा क्रायसिस आहे. हे तत्वज्ञानाच्या क्षेत्रातलं संकट आहे असं मला वाटतं. आणि त्याचं मॅनिफेस्टेशन, त्याचे जे प्रतिबिंब जे आहे त्याचं कल्चरल कॉन्फ्लिक्ट तुम्हाला सगळीकडे दिसत आहेत. आता एवढे कल्चरल कॉन्फ्लिक्ट असायची काहीच गरज नाही. निसर्ग किती एकोप्याने जगतो, आपण त्यात निसर्गाचा भाग आहोत, एकोप्याने जगायला पाहिजे ना. आयडियली झाडं, प्राणी, त्याच्यावरचे जंतू, किडे मकोडे एकोप्याने जगतात ना. त्यांचे वेगवेगळे विविधता आहे. बरोबर. वेली आहेत, कुणाला फळं येतात, कुणाला फुले पाने येतात, कुणाला बांबूच असतात, पण ते एकोप्याने जगतात सगळे. असे बांबू आणि आंबे मारामारी नाही करत ना. असं आहे ना. अन्न साखळीचा भाग म्हणून काही प्राणी ते खात असतील एकमेकांना, पण तो अन्न साखळीचा भाग आहे. नक्कीच. पण आपण त्याच निसर्गात आलो, तो निसर्ग किती आनंदी आहे. अगदी. त्याचा मूळ स्वभाव आनंदी आहे ना. आनंद हाच त्याचा मूळ स्वभाव आहे. आणि माणूस दुःखात आहे. तर मला ते वाटतं की तो फिलॉसॉफिकल क्रायसिसचा भाग आहे. आणि मग त्याचं जे कल्चरल कॉन्फ्लिक्ट किंवा सांस्कृतिक द्वंद्व, मारामारी जी आहे, तर ते दिसते आहे सगळीकडे. तर मग मला एक लक्षात आलं की
जगाने सगळ्या प्रकारच्या सत्ता बघितल्या आणि निर्माण केल्या आणि राजकीय सत्तेतनं आपलं काही होत नाही हे आता जगाला कळलेलं आहे. बरोबर. म्हणजे रशियामध्ये राज्यक्रांती झाली, ती अत्यंत खूप म्हणजे उदात्त हेतूने क्रांती झाली. चीनमध्ये उदात्त हेतून क्रांती झाली. समानतेच्या दोन्ही देशांची मटेरियल कंडिशन चांगली झाली, पण त्यांनी त्यांचं स्वतःचं सांस्कृतिक राजकारण न घडवल्यामुळे ते स्वतः भांडवलदार झाले. म्हणजे स्टेट कॅपिटलिझम आला. बरोबर. रशियानी सगळे अण्वस्त्रांमध्ये आणि स्टेट कॅपिटलिस्ट झाले, महाशक्ती झाली. करेक्ट. अमेरिका तर उजवी विचारसरणीची होती. तिथे त्यांनी त्यांचं सांस्कृतिक राजकारण, जे उजवं सांस्कृतिक राजकारण आहे ते उभं केलं. जगामध्ये नव्या सांस्कृतिक राजकारणाची गरज आहे हे मला सातत्यानं वाटत राहिलं आहे जगात. त्याची मांडणी मी सातत्याने जलशांमधनं पण करतो आहे, इतरत्र ठिकाणी ती मांडणी. त्याचबरोबर भारतातलं जे प्रोटेस्ट म्युझिक आहे ते फोकमधून आलेलं आहे. भारतामधलं जे प्रतिरोधाचं, प्रतिकाराचं जे संगीत आहे ते या देशातल्या निरनिळ्या लोकांनी, तळागाळच्या लोकांनी जो लढा दिला त्यातनं आलेला आहे. त्याची नोंद आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये नाहीये. म्हणजे जसं की जॅज आहे, रॉक आहे. ब्लॅक लोकांनी युरोपवर इतक्या वर्ष राज्य केलं संगीताचं, पण भारताच्या संगीतामध्ये काय कमी आहे आणि त्यातलं प्रोटेस्ट आहे ना. तर काय झालं की इथल्या लोकांनी तिकडे फक्त एका प्रकारचं म्युझिक जे आहे हे शास्त्रीय, म्हणजे तिकडे एक अशी भारताची इमेज करून ठेवलेली आहे की भारत म्हणजे प्रत्येक झाडाखाली एक साधू बसलेला आहे आणि तो असा ध्यान करतो आहे. माणसं शेती करत नाहीत, माणसं कुठं कामाला जात नाहीत, स्त्रिया मुलांना जन्माला घालत नाहीत, ध्यान करत बस, एवढंच. अशा प्रकारचं आणि त्यातनं एक संगीत. आणि द वर्स्ट पार्ट इज की कोणत्याही इंटरनॅशनल शो मध्ये किंवा इथे इंडियन फील करायचं असलं की सतारीचे 1-2-3 ट्यून्स ठरलेल्या असतात, त्या वाजल्या की झालं, हे इंडिया झालं. तर ही जी कोणी केलेली असेल ती करू द्या, त्याच्याबद्दल मी काही बोलत नाही, पण ही जी एक इमेज तयार केली ती पहिली तोडली पाहिजे. नक्कीच. अरे भारतामध्ये एवढं मोठं प्रोटेस्ट म्हणजे प्रतिकाराचं संगीत आहे तर ते इस्टॅब्लिश झालं पाहिजे, ही दुसरी गोष्ट. बरोबर. आणि तिसरी गोष्ट, भारतामध्ये गांधीजींनी जे काम केलेलं आहे ते आंतरराष्ट्रीय झालेलं आहे, मी नाही म्हणत नाही, पण त्याहीपेक्षा म्हणजे त्यांच्यासोबत अनेक लोक होते तत्ववेत्ते. नक्कीच. ज्यांनी खूप पुरोगामी कंटेंट उभा केला, तर त्यांचं पण ग्लोबलायझेशन होण्याच्या दृष्टीने म्हणजे कुणालाही न नाकारता बाबा हे पण आहे, ही पण इंडिया आहे. म्हणजे मी काही क्लासिकल म्युझिकला नाकारत नाही. क्लासिकल म्युझिक इज अ क्लासिकल म्युझिक, आय रिस्पेक्ट दॅट थिंग. ऍट द सेम टाइम क्लासिकल बरोबर हे जे फोक आणि फोकचं जे प्रोटेस्ट आहे, प्रोटेस्ट ते पण जाऊ द्या. आणि ते आहे ते जाऊ द्या, एक्नॉलेज तरी करा, ते एक्नॉलेज तरी करा. बरोबर. तर ते होत नाही म्हणून ते केलेलं आहे. तर या 3 गोष्टी मी मांडली म्हणून सांगितलं आणि मी मिशिगन मध्ये गेलो आणि मिशिगन मध्ये हे मांडलं मी. तर ती आंतरराष्ट्रीय लोक होते ना सगळे, पण तिथून मला युरोपमधल्या लोकांनी बोलवलं. मग युरोपमध्ये येणार आहे म्हटल्यानंतर बाकीच्या सगळ्या विद्यापीठांनी, म्हणजे मी टुरिनो युनिव्हर्सिटीमध्ये इटलीच्या गेलो, तिथून मग ॲम्स्टरडॅमवाले, बर्लिनवाले, सगळ्या स्कॉटलंड पासून सगळ्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत, ससेक्स पासून, सोयास पासून, लंडन मधल्या सगळ्या युनिव्हर्सिटी, ते मी एकदा गेलो आणि ते करून आलो. आणि पुन्हा मला बोलवलं विद्यापीठांनी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि बाकीच्यांनी. मग तिथे परत मी गेलो. तर अशा पद्धतीने आता मी ठरवलेलं आहे की जागतिक पातळीवर हे घेऊन जाणं गरजेचं आहे. बरोबर. नव्या गोष्टी ज्या आहेत त्या जगाला कळल्या पाहिजेत. जोपर्यंत तुम्ही आंतरराष्ट्रीय स्टेजवरनं या गोष्टी बोलत नाही तोपर्यंत ते जात नाहीत. हे कोर्ट सिनेमाच्या वेळेस ज्या वेळेला आम्हाला ऑस्करला एंट्री मिळाली तेव्हा एक म्हणजे थोडीशी खंत आहे मला. ती खंत मी सांगतो की जसं ऑस्करला एंट्री मिळाली तसं मला टीव्ही चॅनलवाल्यांनी बोलवायला सुरुवात केली. बरोबर. आणि खूप टीव्ही चॅनल लोक मला बोलवत होते, मी जात होतो. जेव्हा मी मांडायला सुरुवात केली की ते गेला ते चांगली गोष्ट आहे, मी सिनेमा ते गेला ते पण त्याच्यामध्ये जो प्रश्न निर्माण झालेला आहे, तो प्रश्न ज्या प्रश्नावर तो सिनेमा आहे, या देशामध्ये गटरात जर कोंडून माणसं मारली जर असतील तर त्याची पण चर्चा झाली पाहिजे ना. नक्कीच झाली पाहिजे. ऑस्करची चर्चा काय करू नये.
बरोबर मला बोलवायचं बंद झालं. बरोबर. म्हणजे मी खरं म्हणलं, ज्या प्रश्नावर तो आहे, जिथे मुस्कटदाबी आमच्यासारख्या शाहिरांची होते, हम्म. तर त्या मुस्कटदाबीचं पण चर्चा होऊ द्या ना. आम्ही काय तुम्हाला चंद्र नाही मागत रे. आमच्या मनातल्या कविता फक्त आम्हाला व्यक्त करायला द्या. आम्ही तुमच्याकडे चंद्र सूर्य मागितले नाहीत. बरोबर. आम्ही तुमच्याकडे काय मागितलं पण असं राजसत्ता द्या असंही नाही म्हटलं आम्ही. बाबांनो, करा तुम्ही तुमची सत्ता, पण आम्हाला जे वाटते ते तर बोलू द्या. तुम्ही जेलमध्ये टाकताय तर त्याचा सिनेमा आला तर ही एवढी माणसं जेलमध्ये काय आहेत, आजही जेलमध्ये आहेत, त्याबद्दल बोललं पाहिजे ना. तर लगेच बंद झालं. तर हे आहे. तर अशा तऱ्हेने हे काम मी करतो आहे. बरोबर. म्हणजे सर मला जे दिसतंय ते असं की आपण सगळे जो वरचा मुलामा चढवलेला आहे, म्हणजे आता कोर्टाला ऑस्करची एंट्री मिळाली, तो मुलामा चढवलेला आहे, त्याच्यावर आपण अगदी ते ब्युटिफिकेशन आणि ह्याच्यावर आपण लक्ष देतो, पण मुळातला जो प्रश्न आहे त्याच्याकडे आपण अजिबातच लक्ष देत नाही. तुम्ही आता मगाशी बोलता बोलता म्हणालात की तरुणांमध्ये तुमची उठबस जास्त असते. तर आजच्या तरुणांशी जेव्हा तुम्ही बोलता आणि त्यांच्याशी इंटरॅक्ट करता तेव्हा तुम्हाला काळजी काय वाटते? म्हणजे ते सुद्धा या मुलाम्यात अडकलेत का त्यांना कळतंय की मुळाशी काहीतरी प्रश्न आहेत? ऍक्च्युली हे जग मार्केटचं जग आहे आणि तरुण जे आहे ते मार्केटमध्ये आहेत. बरोबर. म्हणजे हे शब्द किती बरोबर माहित नाही, परंतु या जनरेशनचं कमोडिफिकेशन झालेलं आहे. ओह वाव. ओके. तर त्याचं मराठी कसं करायचं मला माहित नाही. ते एका पिढीचं वस्तूकरण होतं ना. हो. तर इतकं ते मार्केट स्ट्रॉंग आहे. म्हणजे आता आपण जे काही करू त्याचंही मार्केटच आहे. हो, नक्कीच. आता मार्केटच्या बाजूला सुद्धा होता येत नाही तुम्हाला. यू हॅव टू बी देअर. येस, यू हॅव टू बी पार्ट ऑफ इट. तर त्या काळजी मला ती वाटते की म्हणजे माणसं जर बटाटे विकून जगत असतील तर मला काही प्रॉब्लेम नाही, कांदे बटाटे हे विकावेत आणि जगावं, परंतु माणूस ज्यावेळा अश्रू घेऊन विकायला बसतो ते जरा अवघड आहे. आणि ज्यावेळेस एखादा माणूस अत्यंत प्रगत आणि पुरोगामी आयडिओलॉजी विकायला जातो ते सगळ्यात मला काळजी वाटणारी गोष्ट आहे. बरोबर बरोबर बरोबर. सर, येऊयात सिनेमांकडे. की आत्ताच्या काळात आपल्याला दिसतंय की वेगवेगळे ऐतिहासिक सिनेमे आणि बरेचसे सिनेमे येतात की जे खूप गल्ला बिझनेस करतात आणि ते नंतर आपल्या लक्षातही नसतात. ते सिनेमे लाटेवर ते स्वार असतात. तर सध्या जसं आपण मगाशी म्हणालो की सध्या एक प्रकारची लाट आलेली आहे मराठी सिनेमांमध्ये सुद्धा. ऐतिहासिक याचे असेल, म्हणजे काय म्हणूयात आपण त्याला, ग्लोरिफिकेशन, जे आपले ऐतिहासिक हिरोज आहेत ते त्याचं. तर असं जर तुम्हाला एक सांगितलं की सामाजिक ह्याच्यामधल्या एका विषयावर सिनेमा बनवायचा तर तुमच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा प्रश्न आज आपल्या समाजामध्ये काय आहे? मला वाटते माझ्या सगळ्या ज्या बहिणी आहेत खेड्यातल्या, त्यांचं जीवन माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यातलं जर स्पेसिफिकली मला जर कोणी सिनेमा बनवा तुला पैसे देतो म्हणजे काही भांडवल लागेल आणि तर मी खूप स्त्रिया लढताना बघितलेल्या आहेत आणि नामांतराच्या चळवळीमध्ये मी खूप स्त्रिया जेलमध्ये जाताना बघितलेल्या आहेत. तो अक्षरशः लढा स्त्रियांनी लढवलेला आहे, पण त्यांचं इतिहासात नाव नाही, नोंद नाही, त्यांची नोंद नाही. त्याच्यावर मी सिनेमा बनवेन. वाव. हा विचारच नव्हता केला मी. बर. आणि शाहीर म्हणून तुमच्यातला जो कवी आहे, तुमच्या मनात जी अस्वस्थता आहे ती तुम्ही कवितेच्या स्वरूपात मांडता. तर सध्या काय अस्वस्थ करतंय?
मला आजूबाजूचं वास्तव भयंकर अस्वस्थ करत आहे. म्हणजे कधी कधी झोप लागत नाही मला. माझा प्रॉब्लेम आहे की हे जे रोज एक एक असं अंगावर असं पडतं, आदळतं. ते काय बोलतो आपण, घाटांना जाताना वरनं डोंगराचं पडतं त्याला काय? दरड कोसळते. दरड कोसळते. तसं एक एक गोष्ट कोसळताना दिसते आहे. म्हणजे आजूबाजूची माणसं एक एक विकलं जाणं बघणं. म्हणजे एक काळ होता की माझ्यासोबतची सगळी पोरं म्हणजे तरुणपणात जी होती ती शहीद झाले. मी वाचलो. आणि त्याच्यानंतर मी माझ्या 40 नंतर 50 नंतर आजूबाजूची पोरं विकली जाणं ते बघतो मी. दुसरी गोष्ट, आपल्या सगळ्या स्वातंत्र्य अगदी शांतपणे संतपणे इन्क्रोचमेंट चाललेले आहे. आणि अधिकाधिक आपण गुमसुम व्हावं, शांत तोंड बंद करावं, इतकं इनडायरेक्ट पद्धतीने सगळं ते अंगावर येते. आणि रोज संविधान म्हणा किंवा माणूस म्हणजे इतका मानवीय घडतं की पूर्वी कधी घडलं नाही. म्हणजे फक्त स्त्रियांच्या बाबतीत नव्हे पण सगळ्यांच्याच बाबतीत ते घडतंय. म्हणजे इतकी क्रूर हिंसा आपल्या आजूबाजूला आहे. त्या क्रूर हिंसेचं मी वहन बघतो, त्याच्यामुळे सुद्धा मला खूप त्रास होतो. ही सगळी माणसं म्हणजे मी तर झोपडपट्टीत आलेलो आहे, त्यामुळे गटारावर राहण्याचा मला अनुभव आहे. संडासला बसल्यानंतर पायावर किडे चढलेले आहेत माझ्या सुद्धा. पण त्यातनं मी काहीतरी शिकत होतो आणि नवं काहीतरी, म्हणजे मी कोलॅप्स होत नव्हतो. बरोबर. पूर्ण कोलॅप्स होत आहेत. ते सगळ्यात वाईट आहे. खरंय खरंय. आणि या पिढीला म्हणजे फ्युचरचं विचारलं ना की काय करणार आहेस, सर आगे का मत पूछो, अभी ये कर रहा हूं, अभी मैं देखूंगा. बरोबर. ते सगळं अवघड आहे. म्हणजे 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 भविष्य उरलं नाही. आणि आम्हाला कसं एक भविष्य होतं. म्हणजे मला लहानपणी कसं वाटायचं की मला हे बनायचं आहे, मला मास्तर व्हायचं आहे, स्वप्न होतं. आता ते तिथपर्यंत आले तरी तुला काय बनायचंय ते सांगता येत नाही त्याला. आहे खरं तसं. तर तो जो ते अस्वस्थ करणार आहे. आणि पॉलिटिकली, इकॉनॉमिकली, सोशली, कल्चरली डिजनरेशन जे आहे ते म्हणजे वय झाल्यानंतर प्रत्येक माणूस म्हणतो आमच्या काळात त्या काळात किती चांगलं होतं. या चालीवर मी ते म्हणत नाहीये. बरोबर. या चालीवर नाही म्हणत आहे, परंतु खरोखर डिजनरेशन झालंय आणि चारी बाजूनी कोलॅप्स होत आहे. आणि ते फक्त काय म्हणजे आपल्याला वाटतं की भारतात, महाराष्ट्रात असं नाही. आता मी युरोपमध्ये गेलो, अमेरिकेत गेलो, सगळीकडे मी बघतो आहे, मी अभ्यास पण करतो आहे. हे सगळीकडेच डाऊनफॉल आहे. तर तो जो डाऊनफॉल आहे तो मला फिलॉसॉफिकल करायचा भाग वाटतो. म्हणून सातत्यानं मी नव्या सांस्कृतिक राजकारणाच्या दिशेने माणसाला घेऊन जाण्यासाठी मी सातत्याने आग्रह धरतो आहे. सांस्कृतिक राजकारण आपण जेव्हा म्हणतो त्याच्यामध्ये जरी राजकारण आलं असलं तरी त्याच्या अलीकडे सांस्कृतिक लागल्यामुळे ती जरा चांगलं वाटतं ऐकायला. नाही, सांस्कृतिक राजकारणच आपण म्हणजे आपल्या सगळ्या कल्चर, आपल्या सगळ्या उत्थानामध्ये सांस्कृतिक राजकारणाचा खूप मोठा भाग आहे. परंतु आपण तो नीटपणे अजून तपासला नाही. म्हणजे समजा या देशातल्या संतांनी एक सांस्कृतिक राजकारण उभं केलं, त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं आहे. हो, हे म्हणतो आपण. तर संतांनी जी काही घुसळण केली मूल्यव्यवस्थेची, त्यासाठी त्यांनी एक सांस्कृतिक जे आधिपत्य होतं, जे हेजिमनी होती, त्या हेजिमनीला खिंडार दिला. हो, ऑफकोर्स. आणि ते खिंडार पाडून ते वरती आले. हे ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालाचे कळस. तुकाराम कळस होतो आणि तुकारामाला वेगळ्या पद्धतीचे छळ सोसावे लागतात. बरोबर. ते सांस्कृतिक राजकारण आहे. आणि त्याच्या आधारावर शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहतं. बरोबर. म्हणजे कोणतीही राजकीय बदलाची नांदी ही त्यातल्या सांस्कृतिक राजकारणानं होते. भारतामध्ये पुन्हा एकदा नव्यानं नवं सांस्कृतिक राजकारण उभं करण्याची गरज आहे, जे प्रतिगामी किंवा
नकारात्मक सांस्कृतिक राजकारण उभं राहिलेलं आहे, त्याला उत्तर देण्याची गरज आहे. हे खूप महत्वाचं आहे. तर सांस्कृतिक राजकारणाच्या दृष्टीने मला एक खूप महत्वाचा, महाराष्ट्राच्या बाबतीत एक खूप महत्वाची स्टेप मला जी वाटली ती ही होती की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. तुमच्या मते नेमकं काय झालंय हा दर्जा मिळाला म्हणजे, आणि त्याचे फायदा आहे का, काय घडतंय? आम्ही लढा दिला, त्याला यश आलं, सांस्कृतिक दृष्ट्या आपल्याला ते भाषेला आपल्या मान्यता मिळाली, ही आनंदाची गोष्ट आहे. आपण लढा दिला ना. परंतु त्यानंतर मराठी पण टिकवण्यासाठी जे काही करायला लागते, एखाद्या भाषेचा विकास करण्यासाठी जे काही करावं लागते, तर ते सगळं त्याच्या विरोधातच चाललेलं आहे. खरंय. म्हणून ती खंत आहे मोठी की आज मराठी शाळा मोठ्या प्रमाणामध्ये मरत आहेत, मराठी भाषा हद्दपार होते आहे. मी हे ग्लोबलायझेशननी केलेलं आहे, त्याचा भांडवलाशी खूप जवळचा संबंध आहे. साऊथ आफ्रिकेमधल्या हजारो भाषा या ग्लोबलायझेशनच्या रोड रोलर खाली सपाटीकरण झालं त्यांचं. भारतामध्ये तेच होत आहे. भारतामध्ये आंतरराष्ट्रीय भांडवलानं, कारण भांडवल एकटं येत नाही, ते त्याची संस्कृती घेऊन येतं, ते त्याची भाषा घेऊन येतं, त्याच्या अटी घेऊन येतं. मग ज्यांनी हे भांडवल आणलेलं आहे ते ब्रिटिश, ते इंग्रजी आहे, युरोपियन आहे, अमेरिकन आहे, पण ते इंग्रजी आहे. आणि त्यासाठी ह्या इंग्रजी गोष्टी शिरलेल्या आहेत, भांडवलासहित आलेल्या आहेत त्या. म्हणून आपल्याला लढा द्यावा लागेल. तर फक्त की चला मराठी शाळांसाठी आपण लढा देतोय, चला आम्ही माणुसकीची शाळा चालवतो, चला माणुसकीची शाळा चालवू. तुम्ही उद्या नगरमध्ये काही प्रयोग कराल की चला मराठी भाषा अमराठी माणसांना शिकवू, असं काही कराल. पण त्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या म्हणजे आपल्याला काम करायचं म्हणून आपण करू, पण खरा आणि मुख्य लढा जो आहे तो या एकतर मुंबई महाराष्ट्रामध्ये राहायला पाहिजे. ती आता आज तर तुम्ही रिझल्ट बघितलेले आहेत, ती अडाणी आणि अंबानी आणि परकीय भांडवलाच्या ताब्यात गेलेली आहे. मी कुठल्या राजकीय फोर्सेस वगैरे तुम्ही दुसरे पण असते तरी काही फार फरक पडला नसता. म्हणजे संसदीय प्रणालीमधले जे सगळे पक्ष आहेत त्यांना त्यांच्या एकच सांस्कृतिक राजकारण असल्यामुळे आणि ते नकारात्मक सांस्कृतिक राजकारण असल्यामुळे त्यांच्या सत्तेचा, म्हणजे राजकीय सत्तेनं काही सामान्य माणसाचं भलं होईल असं मला वाटत नाही. फार सरळ आहे मी या बाबतीत. हे तुम्ही पाहिजे तर एडिट करा, काय करा, मला माहित नाही, पण मी हे बोलतो. या देशाचं सांस्कृतिक राजकारण नसल्यामुळे वेगळं, मी आता समजा तुम्ही बघितले तर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्या सांस्कृतिक राजकारणामध्ये जास्त फरक नाही. तोंडामध्ये फुले आंबेडकर बोलतात, प्रत्यक्षात ते तेच आहेत. त्यामुळे काही फार फरक पडत नाही या सगळ्या गोष्टींचा. म्हणून एक नवं सांस्कृतिक राजकारण घडावं लागेल आणि दुसऱ्या बाजूला या भांडवलाच्या विरोधामध्ये मोठी लढाई उभी करावं लागेल. तेव्हा खऱ्या अर्थानं, आणि ते फक्त मराठीसाठी नाही, कन्नडसाठी पण, हिंदीसाठी पण, गुजरातीसाठी पण, सगळ्या प्रकारच्या भाषांची रोड रोलिंग खाली चाललेलं आहे. आणि भारतभर इंग्रजी शाळा वाढतायत, ते काय मराठी मुलकातच वाढतायत असं नाहीये. तर हे अभिजात दर्जा मिळाला, पण अभिजात दर्जा मिळाला बाबा, दर्जा मिळाला म्हणजे एखाद्या नवऱ्याला किंवा बायकोला त्याचं लग्न झालं, त्याला दर्जा मिळाला की विवाहित आहे, पण विवाहित माणसासारखं वागवा. बरोबर. विवाहित माणसासारखं तर वागवा. नाही तुम्ही त्याला ते काही विवाहित झाल्याचं दर्जा मिळाला, पण ते विवाहितपणा त्याचा काही राहतच नाही. तसं मराठी भाषेला दर्जा मिळाला, ती सवाष्ण झाली समजा असं आपण, तर तिचा विकास झाला पाहिजे, फळली फुलली पाहिजे. बरोबर. आणि त्याच्या विरोधामध्ये सगळे कामं चाललेली आहेत. म्हणजे एका बाजूला तो दर्जा द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या विरुद्ध काम करायचं. बरोबर. यांनी मराठीचं काय होणार नाही. आणि म्हणून आपण सर्व, मी मराठी माणूस आहे, मी जरी आंतरराष्ट्रीय या जगाचा नागरिक असलो तर मी प्रथमतः मराठी आहे आणि मराठीचा लेक आहे, मराठी भाषेचा मुलगा आहे, तर पुत्र आहे, मराठीचा पुत्र आहे. तर त्यासाठी आपल्याला मराठीचं फळणं फुलणं आणि त्यासाठी लढा देणं, त्यासाठी रस्त्यावर यावं लागेल.
नक्कीच नक्कीच. सर, ह्याचाच पुढचा भाग जो मला विचारायचा होता तो असा की आता जे मे मध्ये विद्रोही साहित्य संमेलन होणार आहे त्याचं अध्यक्षपद तुम्हाला मिळालेलं आहे. तर त्या प्लॅटफॉर्ममधून किंवा त्या प्लॅटफॉर्मवरून काय पोहोचवायचंय असं वाटतंय? एकतर मे मध्ये ते साहित्य संमेलन, त्याच्या अगोदर मी भाषण लिहिणार आहे, परंतु मी ते जरा सांस्कृतिक राजकारणाचाच मुद्दा जो आहे तो हायलाईट करण्याचा मला तर तेच हायलाईट करावं असं वाटतंय. नंबर 2, मराठी मुलकामधले जे काही सांस्कृतिक संचित आहे त्या संचिताला प्रतिगामी लोकांनी ते तसंच ठेवावं, ते तसंच ठेवायचं. काळूबाई येळूबाई ते सगळं तसंच ठेवायचं आणि त्यांना पैसे चालू करायचे किंवा त्यांचे मेळावे घ्यायचे, काय त्यांचं काय करायचं, असले जे धंदे आहेत याच्यापेक्षा त्याचं ट्रान्सफॉर्मेशन नव्या प्रोटेस्ट म्युझिकमध्ये कसं करता येईल ते करायचं. आणि भारतामधल्या महामानवांची भक्ती करणं आणि देवी देवतांची भक्ती करणं याच्यामध्ये काही फार फरक नाहीये. आजकाल जे काही पुरोगामी पण लोक करतायत ती म्हणजे भक्तीच करतायत. बाबासाहेबांची, फुल्यांची, छत्रपती शिवाजी महाराजांची भक्ती चालू आहे. त्या भक्ती परंपरेपेक्षा त्यांचे विचार कसे पोहोचवणं तर त्याच्यावर पण मी लिहिणारच आहे. ते पण पोचवायचं आहे मला. आणि आता जे डिजिटल जग उभं राहिलेलं आहे, तर आता काय, आता पुस्तकं लिहून कोणी वाचतंय म्हणजे असं नाही, हार्ड कॉपी कमी झालंय वाचणं. तर डिजिटल जे म्हणजे जे माध्यमांतर झालेलं आहे त्या माध्यमांतराच्या नंतर आपल्याला ह्या डिजिटलमध्ये काय करायचं. तर मी त्यांना म्हणजे मी पुढचं जे साहित्य संमेलन होईल ते युट्यूबर्सचं करा असं माझं म्हणणं आहे. कारण आता लोक येत आहेत आणि इकडे व्यक्त होत आहेत ना. बरोबर. तर युट्यूबर्सला काय वाटतंय, खरं आता बोलवा तुम्ही कवी वगैरे साहित्यिक बोलवा, युट्यूबर्सला बोलवा. युट्यूबर्सचं काय म्हणणं आहे, या जगाला काय द्यायचं आहे, जे चॅनल चालवत आहेत तुमच्यासारखे लोक, त्यांचं संमेलन घेतलं पाहिजे. म्हणजे विद्रोहीनं आता युट्यूबर्सचं संमेलन घेतलं पाहिजे. विद्रोहीनं आता कविता कशी लिहायची, कथा कशी लिहायची हे तर शिकवावंच, आपल्याला शिकवायलाच पाहिजे. पण ती कथा डिजिटलाइज कशी करायची, म्हणून आम्ही द न्यू लाईट ऑफ सिनेमा नावाचं मी एक डिजिटल स्कूल पण काढलेलं आहे. त्याच्यामध्ये झोपडपट्टीतल्या मुलांना सिनेमाची सगळी अंग, म्हणजे हे सगळी शबाना आझमी पासून ही सगळी जी मंडळी त्यांना ऑनलाईन बोलवून मी ते सगळं शिकवत आहे. बरोबर. तर डिजिटल जे जग आहे, येणारं जग आहे, त्याच्यामध्ये कॉन्शियसनेस रेजिंगसाठी म्हणजे जाणीव आणि नेणीवांच्या विकासासाठी या तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा हे म्हणजे आपण हलगी आणि आपली जी काही डफली आहे ती न सोडता ती एका खांद्यावर दुसऱ्या खांद्यावर लॅपटॉप. हे किती सकारात्मक चित्र आहे खरं. सर, तुम्ही आता सांस्कृतिक राजकारण आम्हाला समजावून सांगत होतात की संतांनी जे सांस्कृतिक राजकारण केलं त्याच्यावर शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहिलं. तर आजच्या घडीला तुम्हाला सांस्कृतिक राजकारण हे कसं होताना दिसतंय? पहिली गोष्ट की संतांनी त्या काळात मध्ययुगामध्ये सांस्कृतिक राजकारण कसं समजलं त्यांना आणि त्यांनी कसं ते प्रॅक्टिस केलं. त्या काळामध्ये लोक काशीला जायचे, एकटे जायचे आणि काशी विश्वेश्वराच्या पाया पडून गंगेचं पाणी घेऊन यायचे. बरोबर होतं हे. संतांनी काय केलं, तुम्ही काशीला जाताय, आम्ही पंढरपूरला जातो, एकटे जात नाही, सगळ्यांना घेऊन जातो. चालत जात नाही, नाचत जातो, गात जातो. खरं. नवल लिहितो, जीवनाबद्दल लिहितो, पाप पुण्य स्वर्ग नरक त्याच्याबद्दल एवढं नाही, जमिनीबद्दल लिहितो. बरोबर. ते जमिनीवर होते, आकाशात नव्हते. खरं. ते जिंदगीमध्येच आहे. ते सगळं अंगाला राख फासून ते हिमालयात जात नव्हते. नाही, ते
आपलं जे काही काम आहे नरारी सोनार त्याचे दागिने बनवता बनवता विठ्ठलाचं नाव घेत होता. गोरा कुंभार त्याचं जे काही मातीच्या ह्याच्यात ते काम करता करता, सावतामाळी त्याच्या फुलांना म्हणजे झाडांना पाणी देता देता विठ्ठल काम करता करता ते गात होते. काम करता करता भक्ती करत होते आणि काम करता करता हे जीवन कसं विकसित करायचे ते सांगत होते. बरोबर. ते जे सांस्कृतिक राजकारण केलं ते माणसांना कळलं आणि म्हणून आजही त्या काळातलं काम आजही आम्ही वारीला जातो. आजही प्रत्येक घरटी माणूस वारीला जातो. त्या काळातल्या सांस्कृतिक राजकारणाचा ते कशाच्या विरोधात होतं? विठ्ठलाकडे जातो आम्ही, आमच्या विठ्ठलाला जात नाही. बरोबर. जात सांगा मला तुम्ही विठ्ठलाची जात नाहीच आहे ना. आम्ही सगळे एकमेकांच्या गळ्यात गळे घालतो, आम्ही एकमेकांच्या पाया पडतो. जात पात विचारत नाही, स्त्री पुरुष विचारत नाही, आम्ही एकमेकांच्या पाया पडतो, विलीन होतो. आम्ही विठ्ठला पुढे तर लीन होतो, पण तिथे जाऊन धक्के खाण्यापेक्षा कळस बघितला चाललो. बरोबर. पंढरपूरला गेलो, पंढरपूरच्या वाळवंटामध्ये नाचलो एकत्र. पंक्ती प्रपंच नाही, तू त्या पंक्तीत बस, या पंक्तीत बस, काय नाही. सगळ्या जाती धर्माचे सगळे लोक एकत्र ते सांस्कृतिक राजकारण उभं केलं. म्हणून 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं. ह्याला म्हणतात सांस्कृतिक राजकारण. बरोबर. बाबासाहेबांनी, फुल्यांनी, महात्मा गांधीजींनी त्यांच्या काळामध्ये बाबासाहेबांनी काय केलं? पाणी. गांधीजींनी मीठ. अगदी. महात्मा ज्योतिराव फुलेंनी काय केलं? अरे बायकांचे केस कापत नाव्यांचा संप घडवून आणला. बरोबर. पाणी हे जीवन आहे. ज्याला जीवन पाणी, ते पाणी नाकारलं. बाबासाहेबांनी म्हणले मला फक्त पाण्याला स्पर्श करायचा आहे, आणि बाबासाहेबांनी पाण्याला स्पर्श केला आणि क्रांती घडली. बरोबर. हे सांस्कृतिक राजकारण आहे. हा शब्द जरी तुम्हाला नवा वाटत असला तरी आपल्या इतिहासामध्ये आपल्या बापजाद्यांनी हे काम केलेलं आहे. नक्कीच. गांधीजींनी मिठाला हात लावला आणि ब्रिटिश सरकार थरथरलं. उचलले तू मीठ बरं, साम्राज्याचा खचला पाया. खरंय. मीठ खरंय. तर ही जे आपलं जीवन आहे, या जीवनामधलं जे संचित आहे आपलं सांस्कृतिक संचित, त्याचा वापर जर आज करायचा झाला तर आजच्या काळात सांस्कृतिक राजकारण काय करावं लागेल? तर धर्माच्या पायावर देश उभा करायचा असं म्हणतात ना. अरे तो धर्म कुठला? कुणाचा धर्म? आमचा धर्म जो आहे तो सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे. कुणाचं आधिपत्य आम्हाला नकोय. पुरुषांचं आधिपत्य, विशिष्ट कुणाचं जातीचं आधिपत्य, हे आम्हाला नकोय. आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन जायचंय आणि सगळ्यांना इज्जत देऊन, हायरार्की काढून. आणि आहे ना आमची ती परंपरा आहे ना, ती अगदी आम्ही एकत्र येतो. आम्ही जे सण उभे केले, आता आपण गोविंदा करतो, आता याच्यामध्ये हे सगळे बहुजनांनी उभे केलेले सण आहेत. एकामेकाच्या पाठीवर उभे राहून ते हंडी फोडतात, तेव्हा विचारत नाही कोण आहे काय नाही. हे आमचा, हा धर्म आहे आमचा. तो तुम्ही उचलला आणि त्याला काहीतरी कलर दिला. बरोबर. त्यांचं नाहीच आहे. जे कलर देत आहेत ना हायरार्कीचा, तो कलर आम्हाला नको. आमचा धर्म आहे ना. तुम्ही धर्मराष्ट्र म्हणता ना, आमचा धर्म असाच आहे बाबा. तर काय करायचं? आता तुमचे देव आहेत बाबा, चांगले देव आहे. आता आमच्या देवांना चेहराच नाही. ना आमच्या देवांना. आता मी भगत आहे, मग मरियाचा भगत आहे. मरियाला चेहरा नाही, माझ्या मायला चेहरा नाही, तिचा भगत आहे मी. आता मी ते काही मानत नाही. मी बौद्ध आहे, धर्मांतर झालं माझं, पण भगत नाव कुठून आलं? बरोबर. तर मी मातृदेवतेचा भगत आहे मी. जरी मरी, काळूबाई, साळूबाई, हे सगळ्या ज्या देवता आहेत आमच्या, त्यांचं तर आमचं वेगळं आहे ना जीवन. नक्कीच. तुम्ही धर्म म्हणताय ते तो वेगळाच आहे. तुम्ही माणसाला मारण्याचं आणि याचं कोणाला तरी मारायसाठी धर्माचा वापर करायचा, आमच्या धर्मानं आम्हाला शिकवलंच नाहीये. आम्हाला नाही शिकवलं बाबा असलं का आपलं काहीतरी धर्माचं नाव घ्यायचं,
मारामाऱ्या करायच्या, दंगली, हे नाही आमच्यात. आमची ती परंपराच नाही. आमची परंपरा निर्मितीची आहे. आम्ही घरं बांधतो, आम्ही घरं जाळत नाही. खरं. आम्ही पिकं पिकवतो, अख्ख्या जगाला जगवतो, जगाला मारत नाही. आम्ही विहिरी खोदतो, पाणी काढतो, अख्ख्या जगाला पाणी देतो. आम्ही माणसाला पाण्यासाठी ताटकळत लांब उभा करत नाही. हे दोन गोष्टी वेगळ्या आहेत. हे सांस्कृतिक राजकारण आहे. बरोबर. आणि हे करण्यासाठी आपल्याला ही जी मूल्यव्यवस्था आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी माणुसकीची शाळा काढलेली आहे. मला कुठल्या धर्माच्या, जातीच्या, मी कुणाच्या धर्माच्या विरोधात नाही. तुमचा धर्म आहे, तुम्ही तुमच्या घरापुरता, तुमच्यापुरता तुम्ही ठेवलं, मला काही दुःख नाही. तुम्ही उगाचच रस्त्यावर यायचं, ते रस्त्यावर तिथं काही कोणी नमाज पडतंय, कोण आरती करतं. हे नमाज पडणारे ना आरती करणारे काही धर्म बिर्म काही नाही. हे धर्मच नाही. धर्म असतात तर ते घरात शांत बसले असते. देव जर त्यांना कळला असता आणि त्यांना जर काही जर थोडंसं अध्यात्म कळत, शांत झाले असते. शांत जगाकडे मुख म्हणजे मौनातनं त्यांनी शिकवलं असतं. खरंय. एवढा आवाज केला नसता. तर हे नाहीये. असो, आजच्या काळातलं सांस्कृतिक राजकारण उभं करायचं असेल तर आपल्या ज्या मानवी परंपरा, आपल्या परंपरेतले जे माणुसकीचं तत्वज्ञान आहे, माणुसकी जी आहे आपल्या त्याच्यातली, ती सगळी मूल्य एकत्र करावी लागतील. आणि या देशाला माणुसकीचं मोठी परंपरा आहे. जगातली सगळ्यात पुरातन संस्कृती आहे. या देशामध्ये बुद्ध जन्माला आला आणि जगातल्या सगळ्या धर्मांवर प्रभाव टाकणारा तत्वज्ञान जे आहे ते बुद्धानं तयार केलं. अगदी. जैन परंपरा आहे, बौद्ध परंपरा आहे. या परंपरा माणसाला प्रायमरी मानतात. मानवाला चारवाकापासूनच्या. अगदी. आमच्या पूर्णपणे बुद्धाची परंपरा, त्याच्यानंतर आमची भक्ती परंपरा जी माणसाला प्राधान्य देते. अगदी. त्याच्यानंतर आमची जी काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर शाहू महाराज असतील किंवा आमचे महात्मा ज्योतिराव फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, सावित्रीबाई फुले आमची आई असेल, जिजामाता आमची आई आहे, यांनी माणसाला प्रथम प्राधान्य दिलेलं आहे. माणुसकीला महत्व दिलेलं आहे. धर्माला महत्व म्हणजे त्याला धर्म म्हणजे हायरार्कीला महत्व नाही दिलं. बरोबर. आणि ती हायरार्की उभीच नाही त्यांच्या डोक्यात. कुठलीही स्त्री हायरार्कीच्या बाबतीमध्ये तिला नाहीच आवडत, पण त्यांनी त्या स्त्रियांना पण हायरार्कीत टाकलंय. खरं. तर त्याच्यासाठी नवसांस्कृतिक राजकारण म्हणजे आपल्या भारतामधल्या ज्या माणुसकीच्या सगळ्या परंपरा आहेत त्यांच्यातनं जी मूल्य व्यवस्था आपण एकत्र करून नवसांस्कृतिक राजकारण आजच्या काळात डिजिटलाइज करावं लागेल. डिजिटल माध्यमांचा वापर करून ते राजकारण करावं लागेल आपल्याला. तर त्यातनं उद्याचं सत्तेचं राजकारण जे आहे ते उभं राहिलं तर ते माणुसकीच्या बाजू असेल, माणुसकीच्या सोबत असेल. अन्यथा सरकार येतील आणि सरकार जातील, आपल्या जीवनात फार फरक पडणार नाही. ब्रिजेस बांधणं म्हणजे विकास मी समजत नाही. बरोबर. सुविधा निर्माण होते, विकास आणखी वेगळी गोष्ट आहे. खरंय. खरंय. अगदी खरंय. अगदी खरं. तर सर, मगाशी बोलत असताना तुम्ही म्हणालात की तुम्ही मुंबईत आलात, ग्रॅज्युएट झालात आणि त्याच्यानंतर विजय तेंडुलकर वगैरे ही सगळी माणसं तुमच्या संपर्कात आली. तर आम्हाला काही आठवणी सांगा ना तेंडुलकर साहेबांच्या, डॉक्टर लागू, निळूभाऊ. तेंडुलकरांनी आमचा आव्हान नाट्यमंचाचा कार्यक्रम ह्याला बघितला. परेलचं ते थिएटर कुठलं आहे, परेलला ते थिएटर आहे, ते बाबासाहेब राहत होते त्याचं नाव आठवत नाही. परळचं. त्या परेलच्या थिएटरमध्ये त्यांनी जलसा आमचा कार्यक्रम बघितला आणि ते खूप म्हणजे तेंडुलकरांच्या खूप आठवणी आहेत मला. आणि तेंडुलकरांनी असं मला असं जवळ घेतला आणि मला अमर शेखांची आठवण आली. वाह. आणि आमचे त्यावेळेस अर्धसत्तेच्या बाबतीमध्ये काम चाललं होतं आणि एक टिपू नावाचा माझा मित्र होता, तो गोविंद निहलानी आणि यांच्या संपर्कात होता. तर तो सिनेमा घडत असताना मग त्यांनी आम्हाला पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केला. आता आम्ही तर सारी झोपडपट्टीतली पोरं होतो, फार इंटेलेक्च्युअल पण नव्हतो. पण तेंडुलकर हे खूप
खूपच वेगळ्या प्रकारचा लेखक होता. म्हणजे जे काही लिहायचंय त्याचा नीटच अभ्यास करायचा आणि एकदम म्हणजे खरा अभ्यास, म्हणजे पुस्तकातला नाही, ऍक्च्युअल माणसांचा. आम्ही सगळे झोपडपट्टीतले होतो, तर त्यांनी आम्हाला पण सोबत घेतलं. आणि बाबा आपल्याला हे झोपडपट्टीचं करायचं, असं हे करायचं, तर कसं करायचं वगैरे वगैरे. तर त्या लेखनाचा भाग सुद्धा आम्ही झालो. आणि मी पहिल्यांदा सदाशिव अमरापूरकरांना बघितलं शूटिंगमध्ये. तुमचे वडील आहेत म्हणून मी सांगत नाही, पण मला माझा खूप म्हणजे निळू भाऊ जसे माझे जवळचा ॲक्टर आहे, अभिनेते आहेत, तसेच सदाशिव अमरापूरकरांना मी बघितलं. आणि त्याच वेळेस मला हे लक्षात आलं की हे नवीन आहे, हे जाणार आहे, हे खूप खूप जोरात जाणार आहे. आणि त्यावेळेला मी तेंडुलकरांना पण म्हणालो की हे कॅरेक्टर, रामा शेट्टीचं कॅरेक्टर खूप भारी. आणि त्या काळातले जे गुंड होते सगळे, त्याचा नीट अभ्यास केला होता तेंडुलकरांनी. त्या काळामध्ये गुंड राजकारणात प्रत्यक्ष येत होते. आता त्या सगळ्यांची मी नावं घेत नाही, तुम्हाला माहिती ते. तर ते सगळं आणलं. तेंडुलकरांनी ज्यावेळेला पथनाट्य बघितली, आमचा जलसा बघितला, त्यावेळेला मला त्यांनी पर्सनली मला हे सांगितलं की तू सहजपणे बॉलिवूडमध्ये जाशील, लेखनाच्या क्षेत्रात किंवा गायनाच्या किंवा कुठल्या, पण म्हटलं एक तुला पैसे पण मिळतील. पण हे म्हणलं लय खोकलाय आतमध्ये, तू आहे ना हे जे काही करतोयस ना पथनाट्य आणि हे अधिक चांगलं कर. आता जे काही चाललंय तुझं त्याच्यापेक्षा अधिक चांगलं कर. आणि त्याच्यामध्ये तुला त्रास होईल वगैरे, पण तुला शेवटी म्हणजे जेव्हा तू एक 70-80 वर्षाचा होशील तेव्हा तुला खूप बरं वाटेल. हे. आणि तेंडुलकरांच्या माझं कसं होतं की जसं आहे की जी काही महत्वाची माणसं माझ्या जीवनात आली त्याच्यामध्ये तेंडुलकरांशी खूप चांगले संबंध माझे आले. म्हणजे मी एकदम साधाच त्यांच्याकडनं असं शिकणारा किंवा त्यांच्याबरोबर असं राहणारा, पण ती लय साधा आणि सरळ माणूस होता. अजिबात दुजा भाव, वयाचा अंतर, मी सरळच विचारायचे. एकदम साधा प्रश्न विचारायचे, कसा वाटला वडापाव. एवढा मोठा लेखक आपल्याला वडापाव बद्दल प्रश्न, बरोबर, किंवा जेवलास का, किंवा कसं पथनाट्य आता नवीन पथनाट्य करतोयस ते काय आहे नेमकं, का करतोयस वगैरे. पण त्यांनी कधी असा शिकवायचा असा टोन नाही. लय माणूस की बाज माणूस. आणि हळू बोलणार, अगदी हळू, आणि विद्रोही लिहिणार. लेखणी तर एकदम जोरात, एकदम हळू बोलणार. विवालाचा एवढा असा संत शांत माणूस घाशीराम लिहू शकतो. आणि आपण त्यांचं काही म्हणजे असे भलामण करायला गेलो किंवा स्तुती, तर तेव्हा ठीक आहे आता ते झालंय, आता हे काम दावत. तर तो ते एक होता. सदाशिव अमरापूरकरांना ज्यावेळेला मी बघितलं शूटिंग करताना, तर आपली तर काही डेअरिंग नाही झाली त्यांना जाऊन भेटण्याची. ओमपुरीला भेटलो, पण त्यांच्याबरोबर काम पण केलं, म्हणजे एक सीन केलेला आहे त्यांच्याबरोबर. पण सदाशिव अमरापूरकरांना भेटण्याची काय आपली. मग नंतर मी दादांना भेटलो ते त्यांनी पण मला खूप, त्यावेळेला मला वाटतं ते फुले करत होते, डिस्कवरी ऑफ इंडियाच्या त्या काळात. मग मी एकदा त्यांना भेटलो काही कामानिमित्त. मग त्यांना मी सांगितलं, अरे मी म्हणलं तुमचं चाललंय ना सांस्कृतिक पथक आहे तुमचं, तुम्ही चांगलं काम करता, आणि सांगा मला काय मदत लागली तर. मी म्हटलं काय नाही मदत काय नाही, पण त्या दिवशी तू मला फोन केलास आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. तिने मला फोन केला, तर मला मी विचारलं कोण आहे, तर तिने मला सांगितलं मी रीमा बोलते. म्हटलं काय काम वगैरे. मग तिला विचारल्यानंतर कोण रीमा वगैरे, तर तिने सांगितलं मला की सदाशिव अमरापूरकरांची मी मुलगी आहे. तर मी एकदमच असा इमोशनल झालो आणि बोललो, अरे बेटा, म्हटलं तू फोन केलास, मला किती बरं वाटतंय, मला दादांची आठवण आली आणि ते सगळे दिवस आठवले आणि मी थोडासा असं इमोशनल झालो. ती म्हणाली की मी असं काम करते, तुम्ही या. तर हे जे त्यांनी जे काम केलेलं आहे किंवा त्यांचा तो दृष्टिकोन होता, इव्हन निळू भाऊंचा असेल, श्रीराम लागू शिवाजीच्या वेळेस भेटलो, ते स्वतः आले, नाटक बघितलं आणि म्हटलं हे नाटक
लोकच पुढे घेऊन जातील. हो अगदी. आणि निळूभाऊंना ती काही नाटक बघता आलं नाही, परंतु या देशामधले शहीद झालेले गोविंदराव पानसरे यांनी ते नाटक बघितलं. त्यांच्याच प्रेरणेतनं मी ते उभा राहिलो होतो. गोविंदराव पानसरे यांनी बघितलेलं आहे. बाकी सगळे इंटेलेक्च्युअल्स, जे मोठे इंटेलेक्च्युअल आहेत, किंवा नसरुद्दीन शाह असतील, त्यांनी ते नाटकाच्या बद्दल खूप चांगलं बोललेलं आहेत. नामदेव ढसाळ ते स्वतः आले होते 200 प्रयोगाच्या वेळेस. तर आणि त्यांना सगळ्यात ग्रेट वाटलं की हे नाटक ज्या पद्धतीने उभं राहिलं. निर्माताच नव्हता ना, निर्माता नाही, तर ते जे घडलं, जे आम्ही केलं, त्याच्याबद्दल पण लोकांना खूप आस्था होती की आम्हाला निर्माताच नाही. ही संकल्पना माझ्या डोक्यात होतीच शिवाजीबद्दल काहीतरी करायचं, पण ती मी जे स्टोरी डेव्हलप केली आणि सरळ खेडेगावात गेलो, लोकांकडनंच भाकरी धान्य घेऊन. बरोबर. ज्या नाटकाची निर्माता जनता आहे, ते नाटक जनतेच्याच खांद्यावरनं लोकांपर्यंत गेलं. आणि मराठी रंगभूमीच्या इतिहासामध्ये 40,000 लोक स्क्रीन लावून ते नाटक बघतायत, हे मी बघितलं प्रत्यक्ष. तर हे जे काम म्हणजे हे व्यक्ती म्हणून आपण घेऊ नये. महाराष्ट्राच्या ही ताकद आहे, मराठी माणसामध्ये ही ताकद आहे. संभाजी भगत बाजूला काढा तुम्ही, हे संचित आहे, हे विचार आहे, हे कोणी व्यक्ती नाही. बरोबर. ती जी माणसं उभी राहू शकतात आणि माणसं बदलू शकतात, जग बदलू शकतात. म्हणून मी आजच्या काळातल्या अंधाराकडे बघून मी नाराज होत नाही. मला नीट माहिती आहे की माणूस काही काळ थकतो, जातो घरतेत, पण उद्याचा सूर्य काही उगवल्याशिवाय राहणार नाही. खरंय, अगदी खरंय. दिस इज सो इन्स्पायरिंग. म्हणजे मला थोड्या वेळापूर्वी आपण जे बोलत असतो त्यांनी मी अशी आतून अशी हे व्हायला लागले होते, पण आता आय एम अगेन व्हेरी पॉझिटिव्ह. मला अजून एक, आता ना आपण आपल्या एपिसोडच्या शेवटच्या भागाकडे येतोय. त्या सेगमेंटचं नाव आहे सनविवी, सप्रेम नमस्कार विनंती विशेष. सो आपलं जे पोस्ट कार्ड असतं, तसं एक पोस्ट कार्ड जर आत्ता तुम्हाला दिलं आणि तुम्हाला म्हणलं की तुम्हाला हवं त्या व्यक्तीला तुम्ही पत्र लिहा, ती व्यक्ती हयात असो नसो, इट डझंट मॅटर, आजची उद्याची कालची व्यक्ती, तर तुम्ही कोणाला पत्र लिहाल आणि काय लिहाल? एकतर मी जे माझे मित्र शहीद झाले, त्यांनी या देशासाठी आणि या जनतेसाठी प्राणांचं बलिदान केलं, त्यांना मी पत्र लिहीन आणि त्यांना सांगेन की माझा पुनर्जन्मावर किंवा आत्मा परमात्मा या सगळ्या गोष्टीवर माझा विश्वास नाही, पण तुम्ही जर कुठून पाहत असाल तर तुम्ही जी दिलेली विचाराची धुरा आहे ती आम्ही खाली ठेवणार नाही. आम्ही ते पुढे घेऊन जाऊ आणि तुमचं स्वप्न एक ना एक दिवस पूर्ण करण्याचे पुढच्या पिढीच्या दंडांमध्ये आम्ही ती ताकद निर्माण करू. आणि हे जो काळ आहे तो भयानक आहे. त्याचबरोबर मी यांना पण पत्र लिहीन जे जेलमध्ये आहेत, आज गाणं गायल्यामुळे जेलमध्ये आहेत, की बाबांनो, तुम्हाला जेलमधनं बाहेर काढण्यासाठी रस्त्यावर कुणी मोर्चे काढत नाहीत, पण जर संधी मिळाली, लोकांना जर संधी मिळाली तर तुम्हाला सही सलामत सोडवून आणतील. आज परिस्थिती जरा वाईट आहे, पण तुमचंही काम आम्ही करतो आहोत. वा, अनएक्सपेक्टेड. ओके सर, काय सांगू मी, आजचा एपिसोड खरंच खूप असा इन्स्पायरिंग झालेला आहे. म्हणजे मीच चार्जड अप झाले की आता ह्या सांस्कृतिक राजकारणामध्ये मी काय करू शकते असा माझ्या डोक्यात किडा आता वळवळायला लागलेला आहे. तर मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या पूर्ण टीमकडून तुम्हाला धन्यवाद देणं खरं खूप छोटी गोष्ट आहे, पण हे जे तुम्ही आम्हाला इन्स्पिरेशन दिलेली आहे, आज जी प्रेरणा आमच्यामध्ये भरलेली आहे, त्याच्यासाठी मी खूप खूप धन्यवाद नाही. काम आहे पण इतक्या स्ट्रेट आणि इतकं थेट बोलणारे वक्ते आजच्या काळात खूप कमी आहेत. त्याच्यामुळे असा वक्ता भेटला की धन्य वाटतं की आहेत असे अजून वक्ते.
थँक्यू व्हेरी मच. तर आणि पुढच्या तुमचं जे जगभर आपलं लोकसंगीत न्यायचं आहे, विद्रोही संगीत न्यायचं आहे, त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या टीमतर्फे काहीही मदत लागली कोणत्याही कामासाठी Definitely. तर नक्की सांगा प्लीज. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. भेटूया नक्की, भेटूया.